नमस्कार, मी प्रवीण गायकवाड. मराठा बिझनेस कम्युनिटी आपल्या पॉडकास्टमध्ये आज आपण ज्यांना निमंत्रित केले ते नामवंत उद्योजक विक्रमसिंह गायकवाड. सर नमस्कार. नमस्कार. विक्रमसिंह गायकवाड हे खरं तर धाराशिव जिल्ह्याचे. त्यांचे वडील व्यंकटराव गायकवाड हे आपल्या इरिगेशन डिपार्टमेंटचे सचिव म्हणून रिटायर झाले. त्यांचे चुलते म्हणजे काका हे धाराशिवचे खासदार होते, उमरग्याचे आमदार होते. ते प्राध्यापक रवींद्र गायकवाड. एक राजकीय पार्श्वभूमी आहे आणि वडील सरकारी नोकरीमध्ये सर्व उच्च पदावर काम केले. पण विक्रमनी मात्र उद्योजक होण्याचं ठरवलं. अगदी वयाच्या 20-19व्या वर्षी वेगवेगळे उद्योगाचे प्रयोग करत करत आज जवळपास महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये ते काम करतात. पुण्याची मेट्रो याचे जवळपास त्यांनी 10पेक्षा अधिक स्टेशन बनवलेले आहेत. पुण्याच्या मेट्रोमध्ये त्यांचं योगदान आहे. अनेक सरकारी इमारती त्यांनी बनवलेल्या आहेत. अगदी दक्षिणेमध्ये तामिळनाडू असो, कर्नाटक असो, इकडं उत्तर प्रदेशमध्ये असेल, अनेक म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर ते इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये काम करतात आणि तसंच ते बिल्डर म्हणूनही काम करतात. पण आज त्यांचं वेगळंपण मी यासाठी सांगतो की आपण उद्योजक झालो, आता आपला समाज उद्योजक समाज झाला पाहिजे असं ज्यांना वाटतं त्याच्यापैकी विक्रमसिंह एक. विक्रमसिंह असतील किंवा अंकुश आसबे असतील, अरुणाप्पा निमन असतील किंवा कैलासवासी व्यंकटराव बिरादार असतील, मग अमरबुट्टे पाटील आहे, तेजराज पाटील आहे, विलास यादव आहेत, गणेश माने आहेत, संग्राम देशमुख आहेत, अशा असंख्य मित्रांनी एकत्र येऊन एक संघटनेची स्थापना केली. त्या संघटनेचं नाव आहे मराठा एंटरप्रेनर असोसिएशन. तसं जर पाहिलं तर आपण लोकशाहीमध्ये आहे. लोकशाहीमध्ये लोकांना राजकीय पक्ष काढावा वाटतो, सामाजिक संघटना काढावी वाटते, पण तुम्ही मात्र एक उद्योजकाची संघटना काढली. हे खूप आश्चर्य करणार आहे. आणि तेही मराठा समाजामध्ये उद्योजकता निर्माण व्हावी अशी तुम्हाला इच्छा का निर्माण झाली हे आम्ही सगळं जाणून घेणार आहे. पण त्याच्या आधी आपण आपलं बालपण कुठं गेलं, आपलं गाव कुठलं, आणि मग आपलं शिक्षण, आणि मग आपण आपल्या मुख्य व्यवसायाकडून तुमचं जे आत्ता भविष्यामध्ये येत असलेलं, म्हणजे अगदी फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये शेवटला येत असलेलं जे आंतरराष्ट्रीय दर्जाचं एक्झिबिशन तुम्ही पुण्यामध्ये ठेवले त्याची आपण चर्चा करणार आहोत. विक्रमजी, आम्हाला सांगा की तुमचं खरं बालपण कसं गेलं. माझं तसं मूळचं गाव हे धाराशिव जिल्ह्यामध्ये उमरगा आहे. उमरगा तिथलं मूळचा उमरगाचं आहे. तर माझे वडील इरिगेशनमध्ये होते आणि आधी जायकवाडीवरती होते, मग विष्णुपुरीमध्ये होते. तर नांदेडचा साधारण माझा जन्म हा नांदेडचा आहे, कारण त्यावेळेस ते विष्णुपुरीला पोस्टिंग होते आणि विष्णुपुरीत त्यांचं काम झालं होतं. आणि माझे पहिलं जे शैक्षणिक जे पहिले 10-15 वर्ष आहेत त्यावेळेस मी काही दिवस नांदेडला होतो, काही दिवस लातूरला होतो, काही दिवस धाराशिवला होतो. अशा ठिकाणी मी शिक्षण झालं माझं. त्यानंतर मग मी 11th किंवा 11वीमध्ये पुण्यामध्ये आलो आणि त्यानंतर मग मी COPमध्ये इंजिनिअरिंग केलं. त्यानंतर मी MBA केलं आणि COPमध्ये इंजिनिअरिंग करत असतानाच काही व्यवसाय करायच्या काही अपघाती गोष्टीमुळे मी व्यवसायात पडलो. बरं. आमच्यासोबतच्या काही मित्रांनी एक इन्स्टिट्यूट चालू केलं होतं आणि ते म्हणजे गावकरी लोकांनी असं इन्स्टिट्यूट चालू केलं होतं आणि अचानक त्यांना US जावं लागलं. बरं. मग त्यामुळे मग ते इन्स्टिट्यूट मी पुढे कंटिन्यू केलं, बघितलं. त्यातनं आम्ही ISP एक इंटरनेट सर्व्हिसेस केल्या, काही मित्र होते. नंतर मग मला MBA करायला जायचं होतं आणि त्याच वेळेस रिलायन्स हे मोठ्या प्रमाणात ब्रॉडबँडमध्ये आलं होतं. तर त्यामुळे मग रिलायन्स आम्ही तो बिझनेस वाइंड अप केला, काही सेल केला. त्यावेळेस मी काही वेबसाईट्स पण बनवायचो, तो सेल केला आणि मग मी त्यानंतर MBA केलं. MBA केल्यानंतर मग मी रिअल इस्टेटमध्ये पहिल्यांदा काम करायला लागलो. बरं. त्यावेळेस रिअल इस्टेट 2008च्या आसपास खूप चांगला पुण्यामध्ये बूम करत होतं. तर व्यंकटराव बिरादार हे माझे पहिले मेंटॉर बरं. आणि पहिले पार्टनर. अच्छा. की धंदा करण्यासाठी कशा पद्धतीने केला पाहिजे प्लॉट, ते ऑलरेडी पुण्यामध्ये काम करत होते
आणि मग आम्ही एकत्र काम करायला लागलो. त्यातनं माझी भेट सागर तुपे आणि अरुण निमनांशी झाली. कारण आम्ही सारखं त्यावेळेस विनायक निमन सरांकडे जायचो बरं. की मला प्लॉट पाहिजे, कुठे जागा पाहिजे. तर त्यावेळेस ते दोघे तिथे यायचे. आमची तिथे ओळख पहिल्यांदा तिथे झाली. आणि त्यानंतर त्यानंतर मग मी 2010-11मध्ये साधारण इन्फ्रास्ट्रक्चरचे कामं करायला लागलो. बरं. इन्फ्रास्ट्रक्चर मी पहिल्यांदा मदत पुनर्वसनचे एक 3,000 ते 4,000 घरं बनवले, जे गव्हर्नमेंट सेक्टरने. मग मी गव्हर्नमेंट सेक्टरने बिल्डिंगचं काम केलं. 2016-17 नंतर मग मी रोडची पण कामं करायला लागलो. रोडची पण कामं केली. मग मी नॅशनल हायवेची कामं केली. अरे वा. महाराष्ट्रामध्ये गडकरी साहेबांनंतर खूप मोठं नॅशनल हायवेचे कामं आले, त्यात ते केले. आणि मग मी तामिळनाडूमध्ये काही कामं केले, कर्नाटकमध्ये काही कामं केले. आणि मग पुण्यामध्ये मेट्रो झाली, मेट्रोमधले काय. त्यानंतर मग माझा प्रोफाईल डेव्हलप झाला इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये. आणि मग मी इन्फ्रास्ट्रक्चरचे कामं आता करतोय. त्याचबरोबर मग कमर्शियल रिअल इस्टेट पण पुण्यामध्ये करतोय. असा साधारण माझा व्यवसाय आहे. नाही, पण तुम्ही MBA लंडनला केलं असं कळालं. मी MBA कार्डिफमध्ये केलं. मी त्यानंतर काही दिवस लंडनमध्ये थेम्स वॉटरमध्ये होतो. मी इंटरनॅशनल बिझनेस आणि फायनान्स, आता 2 इलेक्टिव्ज असतात. या 2 इलेक्टिव्समध्ये केलं. खरं तर मी इम्पिरियलला वगैरे ॲडमिशन घेऊ शकलो असतो, पण त्यावेळेस मला असं होतं की मला भारतामध्येच परत बिझनेस करायला यायचं आहे, हे माझं नक्की होतं. अच्छा. की आपल्याला बिझनेसच करायचं आहे. आणि बिझनेस करायसाठी तर बिझनेस फॅमिली, प्रॉमिनंट इंडियन बिझनेस फॅमिलीचं नेटवर्किंग कसं होईल, आणि त्यांचं नेटवर्किंगचं MBA करायचं माझं बेसिक रिझन हे नेटवर्किंग करणं होतं. अच्छा. की त्या इंडियन फॅमिलीचं बिझनेस, तर कार्डिफमध्ये किंवा वेल्समध्ये त्यावेळेस 20-25% इंडियन फॅमिलीज किंवा इंडियन बिझनेस एंटरप्रेनर्स असायचे. बरं. त्यामुळे मी डिसाईड केलं आपण तिथे करू. एक गोष्ट नक्की आहे की वडील सरकारी नोकरीमध्ये होते आणि पुण्यामध्ये, भारतामध्ये ट्रेंडिंग आहे की UPSC करणं, MPSC करणं, सरकारी नोकरीमध्ये जाणं आणि सुरक्षित राहणं. वडिलांची प्रेरणा तुम्हाला सरकारी नोकरीकडे घेऊन गेली नाही आणि रवींद्र गायकवाड साहेब आमदार झाले, खासदार झाले. राजकीय पण तुम्ही काही म्हणजे तिकडं तुमचा कल गेलेला दिसत नाही, पण तुम्ही मात्र उद्योजक झाला. ही जी काही लाईन तुम्ही निवडली उद्योजकतेची, ती कशी काय, म्हणजे तुम्हाला नेमकं कधी असं वाटलं, तुमचा टर्निंग पॉईंट कुठला आहे की ज्यावेळेस तुम्हाला असं वाटलं की नाही आता आपल्याला सरकारी नोकरीतही नाही जायचं आणि राजकारणही करायचं नाही, पण उद्योजक व्हायचं? सगळ्यात पहिल्यांदा समाजकारणातनं बदल घडवायला सुरू केला. बरोबर का, आपण 1900चं दशक बघितलं त्यावेळेस समाजकारणातनं बदल करायला लागला. त्यानंतर राजकारणातनं साधारण 50-60च्या मध्ये राजकारणातनं बदल घडायला लागला. त्यानंतर काही गव्हर्नमेंट सर्व्हिसेस करणे हे एक सेफ ऑप्शन जरी असलं तरी त्यातनं तुम्ही बऱ्याच लोकांचं आयुष्य बदलू शकायचं. बरोबर. नंबर ऑफ गव्हर्नमेंट ऑफिसर्स हे कमी होते, गव्हर्नमेंटचं एस्टॅब्लिशमेंट छोटी होती. नंतर ती खूप वास्ट प्रमाणात वाढली आणि त्याच्यामध्ये हायरार्की पण खूप झाली. तुमचे बदल घडवण्याची कॅपॅसिटी कमी व्हायला लागली. तुम्ही स्वतःच्या सेल्फ रिस्कवरती डिसिजन घेण्यापेक्षा सिस्टीम ओरिएंटेड डिसिजन घ्यायला लागला. तर त्यामुळे फारसं काही गव्हर्नमेंट ऑफिसरमध्ये एका सर्टन स्टेजपर्यंत तुम्ही जर का काम नाही केलं तर वयाचा भरपूर कालावधी त्यामध्ये जातो आणि त्यामुळे तुम्हाला बदल घडवायच्या अपेक्षा फार कमी होतात. त्याचबरोबर राजकीय क्षेत्रात पण आता असंच झालेलं आहे की जोपर्यंत तुम्ही फार वरच्या पदावरती काम करत नाही तर त्यामधनं चेंज नाही काय करता. बिझनेस ही अशी एक गोष्ट आहे की ज्यामधनं तुम्ही एक नेशन बिल्डिंग करू शकता. नेशन बिल्डिंग आणि बिझनेसमुळे तुम्ही चेंजवर करू शकता. आता ही गोष्ट सगळ्यांनाच कळाली की शेवटी बिझनेस डेव्हलपमेंट ही झालीच पाहिजे. बरोबर आहे. सगळ्याचा जो मूळ गाभा आहे तो बिझनेसच आहे की बिझनेसमध्ये तुम्ही एम्प्लॉयमेंट देऊ शकता, बिझनेसमध्ये तुम्ही नवीन नवीन इनोव्हेटिव्ह आयडियाज करू शकता. आणि बिझनेसचा बेसिक सोर्स काय की कुठल्या तरी गोष्टीचं ज्यामध्ये सोल्युशन आहे त्या गोष्टीचा बिझनेस डेव्हलप होतो. एक खरं पाहिलं तर 21व्या शतकामध्ये भारत ज्या प्रकारची प्रगती करतोय आणि उद्योजक समाज निर्माण झाला पाहिजे हे तुम्ही एक स्वप्न बघताय, पण तुम्ही उद्योजक होण्याचं जे स्वप्न पहिल्यांदा स्वतःसाठी बघितलं त्याच्यासाठी खरं तर तुमचं अभिनंदन केलं पाहिजे. तुम्ही गेली 20 वर्षे व्यवसायामध्ये आहेत, पण पुण्यामध्ये आजही UPSC MPSC करण्यासाठी जवळपास 3-4 लाख मुलं आहेत. दिल्लीमध्ये आहेत, मुंबईमध्ये आहेत. या तरुणांना तुम्ही काय सांगू इच्छिता? कारण एकतर नोकऱ्याचं प्रमाण बघितलं तर वर्षाला UPSCच्या 1000-1200 जागा निघतात, किंवा महाराष्ट्रामध्ये आपण गेली 10-12 वर्ष ऐकतोय की 72,000 नोकर भरती होणार, पण काय आत्तापर्यंत झालेली दिसत नाही आणि आपली मुलं आशेने UPSC MPSC करतात. या तरुणांना तुम्ही काय सांगू इच्छिता? प्रत्येक क्षेत्रामध्ये माणसांची गरज आहे आणि आवडीचा पण विषय आहे. म्हणजे आज जर का तुम्ही म्हणालात की स्पोर्ट्समध्ये पण लोकांना खेळायची रुची आहे, स्पोर्ट्समध्ये पण कॉम्पिटिशन भरपूर आहे, पण त्यामध्ये पण लोक गेले पाहिजेत. UPSC MPSCला पण लोक गेले पाहिजेत. त्यामध्ये आता कॉम्पिटिशन प्रत्येक क्षेत्रात हे कटथ्रोट आहे.
आमचा जो उद्देश आहे की तुम्ही कुठल्याही क्षेत्रात गेलात, तुम्ही जरी MPSC UPSC मध्ये अधिकारी झालात, तरी तुम्ही बिझनेस एन्व्हायरमेंटने बिझनेस थिंकिंगने काम केलं पाहिजे. बरोबर. की एका उद्योजकाला काय त्रास होतोय, एका उद्योजकाची डेव्हलपमेंट कशी करता येईल आणि आपल्या काय डिसिजननी त्या उद्योजकावरती फरक पडेल. ही एक जो बेसिक सोशल सेन्स ऑफ बिझनेस एन्व्हायरमेंट आहे, हा जर का आपण डेव्हलप करू शकलो, की बऱ्याच वेळा म्हणतात की गुजरातमध्ये 7 दिवसामध्ये प्लॅन सँक्शन होतात. बरोबर. मी काही काम केलेलं नाही, पण असं ऐकलंय. तर म्हणजे थोडक्यात गव्हर्नमेंट प्रोसिजरल गोष्टी किती कमी करता येतील आणि त्यातनं बिझनेसला कसं फायदा होईल, हेच प्रत्येक बिझनेसला पाहिजे. नाही, आपण व्हायब्रंट गुजरात जे ऐकलं आणि गुजरातनी मागच्या काही वर्षामध्ये जी 25 वर्ष म्हणू शकतो आपण, जी काही प्रगती केलेली दिसते आणि एकूण व्यवसायाचा जर तुम्ही विचार केला तर 50% गोष्टी या गुजरातमधनंच येतात. आणि फोर्ब्सचा जर तुम्ही अभ्यास केला तर 28% लोक हे श्रीमंत लोक म्हणा किंवा उद्योजक लोक हे गुजराती आहेत. मग सिंधी आहेत, मारवाडी आहेत, पंजाबी आहेत, जाट आहेत. पण मला एक कळत नाही आहे की ज्या मराठा समाजाचा एवढा मोठा गौरवशाली इतिहास आहे, म्हणजे अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने तंजावरपासून पेशावरपर्यंत आपलं राज्य असावं, स्वराज्य असावं असं शिवाजी महाराजांनी स्वप्न पाहिलं, एक विचार दिला, एक प्रेरणा दिली आणि मराठ्यांनी त्यांच्या नंतर ते यशस्वीपणे पार पाडलं. म्हणजे त्यांनी तंजावरपासून पेशावरपर्यंत आपलं राज्य प्रस्थापित केलं आणि 110 वर्ष मराठ्यांनी या देशावर राज्य केलं. रिस्क हा एक विषय असतो व्यवसायामध्ये. आता जीवाची पर्वा न करताय याच्यापेक्षा मोठी रिस्क काय असू शकते का? छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या लोकांना स्वराज्यासाठी मरण्यासाठी तयार केलं. एवढी मोठी रिस्क घेणारा मराठा समाज ज्यांनी देशावर 110 वर्ष राज्य केलं, त्यांचा आज आर्थिक कणा मोडलेला आहे. आणि अशा काळामध्ये 21व्या शतकामध्ये आपण 91ला जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरण स्वीकारलं. खरं तर त्याच्यानंतर भारतामध्ये एक वातावरण निर्माण झालं पाहिजे होतं, कारण आंतरराष्ट्रीय दर्जाचे लोक आता तुमच्याबरोबर कॉम्पिटिटर होणार आहे. कारण ग्लोबलायझेशन कॉम्पिटिशन घेऊन आलेलं आहे. आणि जसं परदेशातल्या लोकांना भारतात येऊन व्यवसाय करायची संधी आहे, तसंच भारतातल्या लोकांना परदेशात जाण्याची संधी होती. आता 35 वर्ष जवळपास झालेली आहेत. परंतु अजून मराठा समाजाची मानसिकता काही बदलताना दिसत नाही. माइंडसेट, नेमकं मराठा समाजाचा माइंडसेट बदलण्यासाठी, मानसिकता बदलण्यासाठी, त्यांना उद्योजक व्यावसायिक होण्यासाठी तुम्ही काय मार्गदर्शन करू इच्छिता? माइंडसेट हा सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट आहे. माइंडसेट आणि बिझनेस एन्व्हायरमेंट या दोन गोष्टी, म्हणजे तुमच्या आजूबाजूची एन्व्हायरमेंट पण बिझनेस ओरिएंटेड पाहिजे. तुमचा माइंडसेट फक्त रिस्क घेण्यापुरतं नाही, बिझनेस ओरिएंटेड माइंडसेट पाहिजे. या दोन्ही गोष्टी डेव्हलप करायची गरज आहे. त्यासाठी जोपर्यंत तुम्ही मराठा समाजामध्ये एक प्रयत्न करणार नाही किंवा स्वतः समाज रिअलाईज करणार नाही की आपल्यामध्ये पण उद्योजक आहेत आणि खूप चांगल्या प्रकारचे उद्योग करतायत, त्यांचं इन्स्पिरेशन आहे, त्याचबरोबर आपण पण हे करू शकतो. म्हणजे एन्व्हायरमेंट तयार केलं पाहिजे. एन्व्हायरमेंट तयार केलं पाहिजे. काही आपले माइंड ब्लॉक पण आहेत की लोन घ्यायचं की नाही, बरं, प्रॉपर्टी कधी विकायची किंवा प्रॉपर्टी विकून धंदा करायचा, काहीच न करता फक्त रेंटेड इन्कम घ्यायचं. अच्छा. तर असे बरेच ड्युएल गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी रिस्क करावं लागेल. काही गोष्टीमध्ये फक्त इन्व्हेस्टमेंट करायची का आपण स्वतःहून काम करायचं. काही लोकांना असं वाटतं की फक्त इन्व्हेस्टमेंट हा बिझनेस आहे. बरोबर. तर असे बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्याच्याबद्दल चर्चा व्हायला पाहिजे. मुख्य इश्यू जो बिझनेस एन्व्हायरमेंटचा पहिला फॅक्ट आहे तो असं मला वाटतं की चर्चा कुठे ते व्हायला पाहिजे. अच्छा. आपल्या ज्या बिझनेस आयडियाज आहेत, आपल्या फील्डमध्ये जो काही सक्सेसफुल माणूस आहे त्याचा वेळ घेऊन, कारण जो सक्सेसफुल आहे त्याचा वेळ लवकर मिळणार नाही. अच्छा. तर त्याचा वेळ घेऊन त्याला थोडंसं परस्यू करून, तो पण पहिल्यांदा तुम्हाला गाईड करणार नाही. मेंटॉर मेंटीचं रिलेशन जेव्हा तुम्ही त्याच्यासोबत डेव्हलप कराल तेव्हा तुम्ही बरंचसं काही तर शिकाल, त्यातनं तुम्हाला एक दिशा मिळू शकते. तर अशा काही गोष्टी केल्या पाहिजेत. साधं जर का बघितलं फॅमिलीमध्ये, किती फॅमिलीमध्ये असे डिस्कशन होतात की आपल्याकडे किती लिक्विडिटी आहे आणि आपल्याकडे किती लोन आहे आणि लोनचा इंटरेस्ट रेट काय, हे कधी घरच्या डायनिंग टेबलवरती डिस्कशन होत नाहीत. अच्छा. तर जोपर्यंत हे असं एन्व्हायरमेंट तुम्ही डेव्हलप करणार नाही, तोपर्यंत हा नवीन जो सेकंड जनरेशन आहे ती पण बिझनेस ओरिएंटेड होणार नाही. त्यांचा कसा माइंड चेंज होईल की इंटरेस्ट रेट आपण 9% 8% मागू शकतो बँकेला,
किंवा NBFCकडनं किंवा प्रायव्हेट फायनान्स घेण्यापेक्षा नॅशनल बँकेतनं फायनान्स मिळू शकतो, हा माइंडसेट आपल्याला डेव्हलप करावा लागणार आहे आणि अशी बिझनेस एन्व्हायरमेंट लागेल. त्यासाठी मी हे का विचारलं, कारण बिझनेसची व्याख्या तुम्ही काय करता, म्हणजे नेमकी बिझनेस हा जो विषय आहे किंवा व्यवसाय, याची तुम्ही व्याख्या कशी करता? व्यवसाय पण तुम्ही म्हणू शकता, बरेच लोक त्याला उद्योग पण म्हणतात. ओके. अक्षरशः तो उद्योगच आहे आणि तो तो 24 तासाचा उद्योग आहे. आपल्याकडे विनोदाने उद्योगधंदा- म्हटलं जातं उद्योगी प्राणी, म्हणजे ते हिनवण्याच्या दृष्टीने म्हणतात. हा माइंडसेटचा इश्यू आहे. लोन घेतलं नाही पाहिजे, कर्जबाजारी आहे, उद्योगी प्राणी आहे, ह्या गोष्टी तुम्ही पॉझिटिव्हली पण घेतल्या पाहिजेत. नाही, आता मी हा प्रश्न तुम्हाला का विचारला, कारण तुम्ही भारताच्या इतिहासामध्ये एक इतिहास घडवताय आणि तो आहे मराठा एंटरप्रेनर्स असोसिएशन नावाची संघटना स्थापन करून. मी असं का म्हणतो, तर मला माहिती आहे की खरं तर या संघटनेचं मूळ जे धरलं ते आपण अमेरिकेत असताना आपण सगळेजण एकत्र अमेरिकेमध्ये होतो आणि मराठी बांधकाम व्यावसायिक संघटनेचा जो कार्यक्रम होता अमेरिका आणि कॅनडाला जवळपास आपण 1.5 महिना होतो. आता तिकडे गेल्यानंतर आपण बांधकाम क्षेत्रातले लोक जे होते किंवा जे नवीन तंत्रज्ञान होतं, आपण त्या ठिकाणी अनेक आर्किटेक्ट्सला भेटलो, अनेक अधिकाऱ्यांना भेटलो, परंतु तुमच्या असं लक्षात आलं की अमेरिकेमध्ये आपण बांधकाम क्षेत्राव्यतिरिक्त अनेक व्यवसाय आहेत, अनेक उद्योग आहेत आणि मग फक्त बांधकाम क्षेत्रावर अवलंबून राहून उद्योजकता निर्माण होणार नाही आणि म्हणून तुम्ही अमेरिकेच्या टाइम स्क्वेअरमध्ये न्यूयॉर्कला मराठा एंटरप्रेनर्स असोसिएशनची नावाची संघटना स्थापन करायचा निर्णय घेतला. मी स्वतः त्या मीटिंगला हजर होतो. नेमकं असं तुम्हाला का वाटलं की मराठा समाजाच्या उद्योजकांची संघटना स्थापन केली पाहिजे? आणि मग पुढचा प्रश्न मला लागून आहे की या संघटनेचं विजन, मिशन आणि फिलॉसॉफी काय आहे? मला हे सगळं समजून घ्यायचं, कारण अमेरिकेमध्ये न्यूयॉर्कला ज्या संघटनेची स्थापना झाली, कारण त्याचं विजन तर समजूनच घेतलं पाहिजे, मिशन पण समजून घेतलं पाहिजे आणि तुमचं पॅशन पण समजून घेतलं पाहिजे. अमेरिकेनंतर जेव्हा हे लोक परत आले तेव्हा आमचं 6-1 महिने मंथन होतं बरं. की तेजराज पाटील असतील, अंकुश आसपे असतील, स्वर्गीय व्यंकट बिरादर असतील, सागर तुपे, विजय गवारे, अरुण निमन, साधारण आम्ही असे 14 एक मित्र होतो. मी त्यांना साधारण नंतर जॉईन झालो, म्हणजे त्यांना मी आल्यानंतर 8 दिवसानंतर जॉईन झालो. सुरुवातीला 8 दिवस मी बघत होतो की खरंच काय होणार आहे का. तर त्यामध्ये असा एक चर्चा अशी होती की प्रत्येक बिझनेस ओरिएंटेड वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन आहेत. बरोबर. जसे क्रीडाई आहे, MBB आहे, मराठा बिझनेस ऑफ चेंबर्स आहे, MCCI आहे. तर सगळ्या ऑर्गनायझेशन्स सगळ्या ट्रेडसाठी ट्रेड युनियन्स आहेत, पण समाजावरती काम करण्याशी ऑर्गनायझेशन नाही आहे. आणि प्रत्येक समाजाच्या ज्या गरजा आहेत त्या वेगवेगळ्या आहेत. प्रत्येक समाजाच्या असणारे चॅलेंजेस जे आहेत ते वेगवेगळे आहेत आणि प्रत्येक समाजाची कडी आहे. शेवटी नातेसंबंधाने तयार झालेला समाज आहे, त्यामुळे त्यातले जे जेनेटिकल लायकिंग आणि कनेक्शन आहेत ते वेगळे आहेत. त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन जी पास ऑन व्हायला पाहिजे, म्हणजे आपल्याकडे प्रॉब्लेम कम्युनिकेशन हा आहे. मराठा कम्युनिटी प्रॉब्लेम कम्युनिकेशन, प्रेझेंटेशन हे आपले प्रॉब्लेम आहेत, डिस्कशन. तर हे प्रॉब्लेम प्रत्येक समाजाचे चॅलेंजेस वेगवेगळे आहेत. तर ह्याला सगळ्याला डील करायला आपल्याला एन्व्हायरमेंटल आणि माइंडसेट डेव्हलप करण्यासाठी ME नावाची संस्था आपल्याला फॉर्म करावी लागेल आणि यामध्ये सर्व बिझनेसचे लोक आले पाहिजेत. सर्व समावेशक ही नॉन पॉलिटिकल बेस्ड अशी संस्था असली पाहिजे. सर्व वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक इथं आले पाहिजेत आणि त्यामध्ये नॉलेज नेटवर्क शेअरिंग, बिझनेस शेअरिंग व्हायला पाहिजे. अच्छा. तर ह्यासाठी म्हणून आम्ही ठरवलं की हा आपण एक प्लॅटफॉर्म देऊ शकतो. त्याच्यामुळे काही आम्ही मग रूल्स केले की नेटवर्क शेअरिंग, नॉलेज शेअरिंग, बिझनेस शेअरिंग या प्लॅटफॉर्मवरती आपण काम करायचं. फायनान्शियल ट्रान्झॅक्शन इथे अवॉइड करायची. बरं. ते कलेक्टिव्ह फंड घेणे तो साईड प्रोडक्ट आहे जो की तुम्ही जेव्हा नॉलेज शेअरिंग, नेटवर्क शेअरिंग करण्यासाठी भेटायला लागाल, तुमच्यामध्ये इन्फॉर्मेशन पास ऑन व्हावं लागेल, तेव्हा वेगवेगळ्या पार्टनरशिप, वेगवेगळे कन्सोर्टियम होशील, ते वेगवेगळ्या गोष्टी करतील. काही लोक 2 लोक मिळून नवीन प्रोडक्ट करतील. तर त्याच्यात आम्हाला रिझल्ट दिसत आहेत की आता तसं होतं. तर मिशन जर का म्हणाला तुमचं, तर आमचं मिशन होतं पहिल्यांदा की सस्टेन फॉर 5 years,
MBAचं पहिलं मिशन होतं की सस्टेन फॉर, की आपल्याला सस्टेनेटिव्ह पाहिजे, की आपल्याला जे एक स्ट्रक्चर आलं पाहिजे. आपल्या मिटिंग आहे सकाळी 7 किंवा संध्याकाळी 4 या 2 टायमिंगलाच व्हायला पाहिजेत. असे काय आपल्यामध्ये इलेक्शनपेक्षा सिलेक्शन ही प्रोसेस असली पाहिजे. असे काय आम्ही घटनात्मक गोष्टी करणे, कशी स्ट्रक्चर आहे, मेंबर्स कोण होतील, मेंबरचे टाईप काय काय राहतील, या गोष्टीसाठी आमचे पहिले 5 वर्ष होते. नंतर आत्ताचे जे आमचे आता आम्ही डेव्हलपमेंट फेजमध्ये आहोत, म्हणजे 10 ते 15 वर्षाचं जे विजन जर का की डेव्हलप करू. आपल्याकडे ॲप आहे, आमच्याकडे आता 1000-1200 मेंबर आहे, वुमन विंग आहे, PCMCचे वेगळे काही 300-400 मेंबर आहेत. तर आता आपल्याला डेव्हलपमेंट हे जे सक्सेसफुल मॉडेल आहे ह्याचं मल्टिप्लिकेशन कसं करता येईल, हा आमचं मिशन. विजन जर का म्हणलं लार्जेस्ट आहे तर आमचं विजन हे फिक्स आहे, टुगेदर वी ग्रो. अच्छा, व्हेरी नाईस. टुगेदर वी हॅव टू प्रॉस्पर, टुगेदर वी ग्रो, हा आमचा कॉमन विजन आहे. मराठा बिझनेस कम्युनिटी हा जो तुम्ही विषय घेतलेला आहे, कारण तुम्ही आता एक्सपो खरं तर इंटरनॅशनल एक्सपो 2026 तुम्ही आता ॲग्रिकल्चर ग्राउंडवर घेतलेलं आहे आणि त्याची थीमच तुम्ही मराठा कम्युनिटी बिझनेस कम्युनिटी घेतलेली. ही एक खूप मोठी ऐतिहासिक गोष्ट आहे की 21व्या शतकामध्ये, आज भलेही 2025 असेल, पण तुम्ही त्याच्या सुरुवातीलाच एक प्रतिमा निर्माण करताय. कारण मराठा समाजाची आजपर्यंतची प्रतिमा जर तुम्ही बघितली तर मराठा समाज हा शेतकरी समाज आहे. नंतर तो लढवय्या समाज किंवा सैन्य, कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शेतकरी हा धारकरी झाला. मग शेती करणारा जो मावळा होता तो शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये गेला आणि मग तो राज्यकर्ता झाला असं पण म्हणू शकतो. तसं बघितलं तर सतयुग हे ज्ञानाचं युग, मध्ययुग हे क्षत्रियांचं युग आणि हे 21वं शतक जे आहे ते उद्योग व्यवसायाचं आहे. आपल्याला उशीर झाला ही गोष्ट खरीच आहे, पण आता मराठा कम्युनिटी बिझनेस कम्युनिटी म्हणजे मराठा समाज हा उद्योजक समाज आहे आणि 21व्या शतकामध्ये जागतिक स्पर्धेमध्ये आपण उतरलेलो आहे. आणि मग तुम्ही ही जी थीम घेऊन चाललेला आहे ती नेमकी तुम्हाला सुचली कशी आणि तुम्ही आता पूर्ण समाजाला उद्योजक समाज बनवण्यासाठी काय काय प्रयत्न करताय MEAच्या माध्यमातून? खरं तर MA आम्ही साधारण 12 मेजर इव्हेंट करतो. 12 मेजर इव्हेंट करतो. दर महिन्याला आम्ही नॉलेज शेअरिंग सेशन ठेवतो. वेगवेगळ्या समाजातले वेगवेगळ्या लोकांकडून आम्ही बोलवतो. बरं. म्हणजे मालपाई साहेब येऊन गेले आहेत, मर्चंट साहेब गेले आहेत. तर अशा वेगवेगळ्या लोकांना आम्ही बोलवतो. त्यांच्याकडनं आम्ही गेस्ट लेक्चर ठेवतो आणि आमचा एक संध्याकाळचा नॉलेज शेअरिंगचा सेशन असतो. त्यामध्ये काही प्रेझेंटेशन असतात. ते सोडून 4 मेजर इव्हेंट होतात. त्यातला आमचा एक्सपो हा साधारण 5 वर्षातला एक मेजर इव्हेंट, एक फॅमिली इव्हेंट असतो, एक लोन कार्निवल करतो आम्ही आणि एक स्पोर्ट्स इव्हेंट करतो. तर हे जो एक्सपो आहे साधारण पोस्ट कोविड दरवर्षी करत होतो. पहिले आम्ही फक्त इंटर मेंबर असा हा एक्सपो करायचो आणि साधारण आम्हाला गेल्या वर्षीपासून अशी कन्सेप्ट होती की आपण हा एक्सपो जो स्केल आहे हा आपण लार्जर स्केलला केला पाहिजे. गेल्या वर्षी आमचे साधारण 125 ते 150 स्टॉल्स होते फक्त इंटर मेंबरमध्ये. तर एक्सपो करणे हा त्यातला काही बेसिक फोरम नव्हता. आम्ही मध्ये दुबईला स्टडी टूरसाठी पण गेलो होतो. बरं. तिथे पण आम्ही काही नवीन नवीन उद्योजकांना भेटलो. अच्छा. तिथे आम्ही काही एंटरप्रेनर्सला भेटलो. म्हणजे घोरपडे साहेब आमच्यापैकी एक स्टॉल होल्डर येतात ते इथे. बरं. राहुल घोरपडे. हो, ते प्रीफॅब होम्स बनवतात आणि अक्षरशः त्यांनी पॅलेसेसचे सगळे टॉयलेट्स, जेवढे रॉयल पॅलेसेस आहेत त्यातले सगळे टॉयलेट जे आहेत, काही ऑफिसेस आहेत, हे सगळे त्यांनी प्रीफॅब बनवलेत, काही हॉस्पिटल्स बनवलेत. तर हे आम्हाला खूप इन्स्पिरेशनल होतं की एक मराठा उद्योजक तिथे इथनं दुबईला जातो, इथली असलेली फॅक्टरी तिथे कंटिन्यू करतो. काही लोक ट्रेडिंगमध्ये आहेत, काही लोक फूड ट्रेडमध्ये आहेत, काही लोक रिअल इस्टेटमध्ये आहेत. तर हे कुठेतरी सगळ्यांना एकवटून कळलं पाहिजे. अच्छा. हा त्या एक्सपोमध्ये एक्झिबिशन करणे हा त्यातला एक पार्ट होता. तर आमचा एक्सपो हा लार्जर स्केलला करून देण्यामागे 3 रिझन होते. एक की एका लाईफस्पॅनमध्ये एक उद्योजक एवढा बदल घडवू शकतो, हा कुठेतरी समाजातल्या नवीन उद्योजकांना मेसेज गेला पाहिजे अच्छा. की दिस इज पॉसिबल. आणि जर का तुम्हाला वाटलं की आपल्या समाजातला माणूस हा करू शकतो, म्हणजे आपल्या जवळपासच कुठेतरी आहे, आपण त्याची सुरुवात पण आपल्यासारखीच कुठेतरी खेडेगावात झाली. आता BVGच्या गायकवाडांचं जे पूर्ण नेटवर्क आहे किंवा त्यांचं जर का तुम्ही लाईफ स्पॅन बघितलं की त्यांची हिस्ट्री बघितली, त्यांनी कुठे सुरुवात केली आणि आज ते कुठे आहेत. बरोबर आहे. सतीदादांची स्टोरी, सतीदादा मगरांची स्टोरी पण तशीच आहे की ते सतीदादांनी कुठे तर ह्या सगळ्या इन्स्पिरेशनल स्टोरीज आहेत. येस. ह्या कुठेतरी समाजाला नवीन युवकांना तरी की यस एका लाईफ स्पॅनमध्ये काहीही फंडिंग नसताना किंवा काही भाग भांडवल नसताना एवढा मोठा बदल घडू शकतो आणि एवढ्या लोकांना आपण आपल्या व्हिजनवरती, नेटवर्किंगवरती आपण काम देऊ शकतो. हा आमचा इन्स्पिरेशन एक फर्स्ट सेशन. दुसरा सेशन होता की जो मराठा कम्युनिटीचा जो कम्युनिटीमधल्याच लोकांना विश्वास नाही की आपण मल्टी सेक्टर काम करतो. अच्छा. की आपण मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आहे, आपण रिअल इस्टेटमध्ये आहे, आपण ट्रेडिंगमध्ये आहे. आपला म्हणजे मराठा कम्युनिटीमधल्याच लोकांना माहीत नाही की ते तंजावर ते पेशावर
फक्त राज्य करायला नाही, आज बिझनेस करायला पण आहेत. म्हणजे महाराष्ट्राबाहेर जास्तीत जास्त सोने चांदीचे व्यापारी हे तुम्ही जर का बघितले तर सगळे मराठा कम्युनिटीत आहेत. बरोबर आहे. मी देशमुख साहेबांना अक्षरशः त्या मी म्हणजे दिल्लीमध्ये जाऊन भेटलो. त्यांचा सगळ्यात मोठा चांदीचा तिथे व्यापार आहे. दुबईमध्ये आहेत. तर प्रत्येक प्रत्येक क्षेत्रात मराठा कम्युनिटीचे लोक असावेत आणि हे मल्टी सेक्टर व्हावं. फक्त रिअल इस्टेट इन्फ्रास्ट्रक्चर, फक्त काय कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट एवढ्यापुरता हा बिझनेस सांभाळलेला आहे आणि वेगवेगळ्या क्षेत्रात आपण काम करू शकतो. हे नवीन युवकांना कुठेतरी कळलं पाहिजे. यासाठी हा दुसरा आमचा अजेंडा होता. आणि तिसरा अजेंडा होता की ह्याच्यामध्ये नेटवर्किंग कशी होईल. ह्या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही ठरवलं की इंटरनॅशनल एक्झिपो करायचा. साधारण 500+ स्टॉल्स आहेत. बरं. काही ओपन स्टॉल्स आहेत. नवीन नवीन इन्स्पिरेशन स्टोरीज तुम्हाला इथे कळतील. काही आमचे म्हणजे आमचे तिथे होम ट्रेडचे होम ट्रेडमधले जे व्यापारी आहेत ते आणि रिअल इस्टेटचे व्यापारी असे काही ट्रेड मीट आहेत. काही मॅन्युफॅक्चरिंग युनिट आणि काही मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे लार्ज स्केल म्हणजे टाटा महिंद्रा ॲटो क्लस्टरमधले जे लोक आहेत त्यांच्या काही ट्रेड मीट्स आहेत. म्हणजे ट्रेड मीट्स आहेत. काही तिथे नॉलेज गेनिंग सेशन्स आहेत की दररोज सकाळी नॉलेज म्हणजे जैन सर आहेत, राहुल जैन जे एक प्रख्यात मेंटॉर आहेत, बिझनेस ॲनालिस्ट आहेत. ते साधारण 28 तारखेला सकाळी 10 ते 1 तो एक मेंटॉरिंग सेशन आहे. म्हणजे मेंटॉरिंग सेशन आहे, ट्रेड्स आहेत, मीटिंग्स आहेत, एंटरटेनमेंट आहे आणि 500पेक्षा जास्त स्टॉल्स आहेत. त्यामुळे बऱ्याच काय ह्याच्यामध्ये जे ब्रेन टॅटूज म्हणतात, म्हणजे तुम्हाला एक्झिबिशनला गेल्यानंतर एक थॉट आला पाहिजे की आपण नवीन बिझनेस काय करू शकतो किंवा नवीन नेटवर्किंग काय करू शकतो. या सगळी उपलब्ध इथं आहे. या निमित्ताने मला सांगायचं आहे की एक पॉझिटिव्ह शब्द आहे, होऊ शकतं. आणि हा खूप पॉझिटिव्ह मेसेज आहे की बाबा मराठा समाजातले 500 विविध क्षेत्रातले उद्योजक एकाच छताखाली एका एक्स्पोमध्ये तुम्ही बोलावताय. त्याचबरोबर तुम्ही कॉन्फरन्स ठेवताय, तिथं चर्चा ठेवताय. मेंटॉर्स म्हणजे तिथं जे गुरु म्हणतो आपण किंवा मेंटॉरला आपण गुरु म्हणतो आणि ते तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. त्याच्यामध्ये उद्योग, व्यवसाय याच्याबरोबरच अर्थतज्ज्ञ जे बोलवणार आहे तुम्ही मार्गदर्शन करताय. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की हे उद्योजक येतीलही. तुम्ही जी मोठी गोष्ट केली एमईनी ते म्हणजे महाराष्ट्रातल्या 35 जिल्ह्यामध्ये जवळपास 5,000 उद्योजक तुम्ही एकत्र आणले आणि तुम्ही गेली 3 महिने सातत्याने प्रवास करताय. अगदी कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, नाशिक, औरंगाबाद, त्याच्यानंतर इकडं जळगाव, धुळे, इकडं विदर्भामध्ये नागपूर, अमरावती, अकोला, अख्खा महाराष्ट्र तुम्ही पिंजून काढला आणि 5,000 उद्योजक तुम्ही एकत्रित केले. ह्याची जी ताकद नेमकी तुम्ही जमवण्याचा प्रयत्न करताय हे खूप मोठं यश आहे. पण तुम्ही हा महाराष्ट्राचा विस्तार या एक्स्पोच्या निमित्ताने करताय. काय अनुभव आहे तुमचा? अतिशय खूप चांगला अनुभव आहे. सुरुवातीला जेव्हा आम्ही हे कमिटीमध्ये कन्सेप्ट ठेवली की हे करायचं कसं साधारण हे जुलै ऑगस्टच्या आसपास आम्ही ठेवलं की येस करायचंच आणि एवढ्या मोठ्या लार्ज स्केलवरती होऊ शकतं. पुण्यामध्ये आम्ही स्टॉल देऊ शकलो असतो, पण आम्ही सगळ्यांनी ठरवलं की पुण्यामध्ये स्टॉल कमीत कमी द्यायचे. पुन्हा PCMC स्टॉल कमीत कमी द्यायचे. जास्तीत जास्त बाहेरचे लोक आले पाहिजेत, इंटरनॅशनल लोक आले पाहिजेत आणि त्याशिवाय हा कनेक्ट वाढणार नाही. त्यामुळे आम्ही प्रत्येक सेक्टरला एक लिमिटेशन टाकलं की एवढे नंबर ऑफ स्टॉल तर मॅन्युफॅक्चरिंगचे पाहिजेत असं आम्ही वर्क. त्यानंतर आम्ही टीम्स तयार केल्या की समजा आता माझं ओरिजिनल गाव हे धाराशिव आहे, तर मी धाराशिवमधली जबाबदारी बघायची. मग माझ्या 5-6 लोकांची इथली MAची टीम तिथे जायची, तिथे रेग्युलर काम करायची. पहिल्यांदा प्रत्येकाला जेव्हा नवीन मुलं त्यामध्ये आम्ही असं केलं की प्रत्येक वयोगटातले 2-2, 3-3 लोक घेतले. बरं. काही 45 to 60 मधले घेतले होते, काही 20 to 30 मधले घेतले होते. हे क्रिकेटच्या माध्यमाने सगळे अशा आमच्या टीम्स ऑलरेडी बिल्टअप होत्या. तर ते नवीन पोरं थोडेसे लाजायचे की अरे माझा जन्म धाराशिवचं पण मला तिथं कोणच ओळखत नाही, मी कधीच गेलेलो नाही. मग आम्ही त्याला सांगायचो ह्या दृष्टीने तुझे नातेवाईक तुला माहिती होतील. बरोबर. अक्षरशः जेव्हा हे लोक तिथे गेले म्हणजे वेगवेगळ्या डिस्ट्रिक्टमध्ये खूप चांगला रिस्पॉन्स आला आणि प्रत्येक ठिकाणी एक प्रॉमिनंट फिगर जे म्हणतात की जो बिझनेसमध्ये खूप प्रॉमिनंट आहे, सक्सेसफुल आहे, त्याच्या बाकी कुठल्या गोष्टीशी फोकस्ड बिझनेस ते करतात आणि कुठल्याच व्यवसाय सोडून कुठल्याच गोष्टीशी त्यांचा संबंध नाही. अशा लोकांना ही आयडिया आवडली की येस मराठा कम्युनिटीचा मी आहे आणि आपल्याला बिझनेसवरती फोकस केला पाहिजे आणि यामध्ये कुठल्या दुसऱ्या कम्युनिटीबद्दल द्वेष असा काही नाही आहे. आपली ही गरज आहे आपल्यामध्ये हँड होल्डिंग करायची आणि आपल्या सेकंड जनरेशनला फर्स्ट जनरेशनची हँड होल्डिंग कशी करायची किंवा आपण एकमेकांमध्ये बॅलन्स शीटपर्यंत चर्चा करू शकतो का, या गोष्टीचे तसे लोक ह्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झाले.
त्यामुळे आम्हाला खूप ते सोपं झालं की प्रत्येक डिस्ट्रिक्टला जाऊन आम्हाला फक्त कार्यक्रम घ्यायचा होता. त्याच डिस्ट्रिक्टचे लोक हे सगळं करत होते आणि नॅचरली ते नेटवर्किंग डेव्हलप केली. आम्ही वेगवेगळ्या संस्थांशी पण, मराठा ज्या संस्था आहेत, बरं. वेगवेगळ्या संस्थांशी शिक्षण पण, संस्था आहेत, शिक्षण संस्था आहेत, सामाजिक संस्था सामाजिक संस्था आहेत, आहेत. जसं MBF आहे, जसं मराठा उद्योजक कक्ष आहे, मराठा मराठा उद्योजक लॉबी आहे, एम पॉवर नावाची संघटना आहे. अशा वेगवेगळ्या संघटनांशी पण आम्ही कॉन्टॅक्ट केला. बरोबर. हे सर्व समावेशक असं एक्झिबिशन आहे. अच्छा. आम्ही त्यांना पण यात इन्व्हॉल्व करून घेतलं की तुमची जिथे ताकद आहे तिथे तुम्ही ताकद वाढवा. आपल्याला हे समाजासाठी करतं. आमचा अल्टिमेट गोल काय की इथं आल्यानंतर तुम्हाला फील झालं पाहिजे आणि तुमचा विश्वास झाला पाहिजे. विश्वास होणं खूप गरजेचं आहे की मराठा कम्युनिटी बिझनेस कम्युनिटी आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की बिझनेस म्हटलं तर एक विजन असावं लागतं, एक मिशन असावं लागतं, एक त्याला दृष्टिकोन ज्याला म्हणतो, आणि दुसरी गोष्ट त्याच बिझनेसमध्ये टिकून राहायचं असेल तर त्याचं पॅशन असावं लागतं. आता नवीन तरुण या एक्सपो नंतर मराठा बिझनेस कम्युनिटीचे जे पण तरुण आहेत ते आता तुमच्याकडं आशेने बघतील, ते तुमच्याकडे येतील मार्गदर्शनासाठी. कारण काय आहे की उद्योजक होण्याची प्रत्येकाची इच्छा असू शकते आणि ह्या एक्सपो नंतर तर तशी निर्माण होणार आहे. तुम्ही पुढं जी तरुण पिढी तुमच्याकडे येणार आहे त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी काय तुम्ही व्यवस्था किंवा काय तुम्ही तसं विजन ठेवलं आहे का? कारण मिटकॉनसारखी एक संस्था पुण्यामध्ये काम करते. मिटकॉनच्या माध्यमातून अगदी रॉ मटेरियलपासून फिनिश्ड प्रोडक्टपर्यंत, प्रोजेक्ट रिपोर्टपासून लोनपर्यंत सगळ्या सुविधा पुरवल्या जातात. नवीन तरुण जर उद्योजक व्हायची इच्छा व्यक्त केली तर तशा प्रकारचं तुमचं मिटकॉनसारखं काही विजन आहे का? एक. आणि दुसरं, तुम्ही या तरुणांना लागणारं जे अर्थसहाय्य आहे याच्यासाठी तुमची काही सहकारी बँक आहे का, किंवा एखादी MBFCची कल्पना आहे का, किंवा कम्युनिटी फंड निर्माण करायचा, जसं जैन कम्युनिटीमध्ये आहे, मारवाडी कम्युनिटीमध्ये काही कम्युनिटी फंड असतो, सिंधी कम्युनिटीमध्ये आहे, आणि तो कम्युनिटी फंड हा नवीन उद्योजकाला दिला जातो आणि तो परत देतो. तुम्ही नेमकं आता जे नवीन उद्योजक होण्यासाठी इच्छुक असलेले लोक ते आता तुमच्याकडे अपेक्षेने बघतील. नेमकं तुम्ही पुढचं MEAचं विजन काय आहे? आत्ताच आम्ही MAचं एक 4-1 हजार फुटाचं ऑफिस घेतलेलं आहे. बरं. जे आमचाच एक मेंबर आहे आकाश ढोणे म्हणून, त्यांच्याकडनंच आम्ही ते अच्छा. साधारण ते म्हातरबीच्या तिथे आहे. तर ते एवढं मोठं ऑफिस काय आम्हाला लागत नाही. तिथे आम्हाला डे टू डे काम लागत नाही डे टू त्यामध्ये. डे काम लागत नाही. तर तिथे आता आम्ही सुरुवात करतो की तिथे आपण वर्किंग स्पेसने चालू करू, जे मराठा समाजातल्या लोकांना वर्किंग स्पेस म्हणून. पण अल्टिमेटली आमचा उद्देश मिटकॉनसारखी एक, जसं तुम्ही म्हणाल मिटकॉनसारखी एखादी संस्था आपण डेव्हलप करणे. आम्ही बऱ्याच वेळा सारथीला पण जातो. ओके. आता आम्ही मॅक्सिमम आमच्या सगळ्या मिटिंग सारथीमध्ये होतात. सारथी खूप उत्तम काम करते. तर सारथीचा पण थोडासा वेगळा फोकस आहे. तर ह्यासाठी मिटकॉनसारखी संस्था असावी, त्यात बँकेचे लोन ॲक्रिडेशन्स व्हावेत, LI सारखी त्यात सुविधा मिळावी, व्हॅल्युएशन, सर्च रिपोर्ट हे इथेच व्हावेत, आणि त्यांचं गव्हर्नमेंट ॲक्रिडेशन आपल्याला काय भेटतं का? मिटकॉनला गव्हर्नमेंट बरेच बँकेचं बरंच ॲफिलिएशन आहे, मिटकॉनचं बरंच मोठं काम आहे. त्या लाईनवरती आपल्याला काय काम करता येईल का, हे आम्ही प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये पण सध्या डिस्कस करतो आहे. ज्या ज्या ठिकाणी आम्ही जातो आहे त्या ठिकाणी सांगतो की तुम्ही कॉर्पस करा, एक फंड करा, त्यातनं छोटं ऑफिस करा, थोडंसं कोवर्किंग करा, आणि आपल्याला मिटकॉनसारख्या बेसवरती काय संस्था करता येईल यावरती विचार करू. तर ही गोष्ट आहे, ही बिझनेस एन्व्हायरमेंट डेव्हलपमेंट करायची किंवा मेंटरिंग आहे. दुसरा जो प्रश्न आहे तुमचा की तुम्ही फंड अवेलेबल करून द्याल का, किंवा आमची काय कॉपरेटिव्ह बँक आहे का, तर जसं मी सांगितलं सुरुवातीपासून MEAच्या प्लॅटफॉर्ममध्ये कलेक्टिव्ह फंड ॲज अ MEA म्हणून आम्ही घेत नाही, किंवा बँकिंग क्षेत्रामध्ये आम्ही जात नाही, कारण आम्ही उद्योजक आहोत. आमचं फर्स्ट काम हे मला स्वतःचा माझा उद्योग आहे. मी पार्ट टाईम वर्कर आहे, मी फुल टाईम वर्कर नाही. आणि शेवटी उद्योजकांची संस्था, इथं उद्योग डेव्हलपमेंटसाठी आपण येतो आहे. फंड रेझिंगसाठी आम्ही तुम्हाला प्लॅटफॉर्म अवेलेबल करून देऊ शकतो. अच्छा. तुमचं राईट प्रोडक्ट जर का असेल, आणि असं आहे की तुम्हाला बिझनेस जो आहे तो सर्व समाजासोबत करायचा आहे. म्हणजे सर्व समाजातले लोक हे तुमचे कस्टमर पण आहेत आणि तुमचे फंड रेजर्स पण आहेत. इथे तुम्हाला थॉट प्रोसेस डेव्हलपमेंट करून अजून काय शिकता येईल का, किंवा आपल्याला एकमेकांसोबत बिझनेस करायचे कम्फर्ट कसं डेव्हलप करता येईल, एकत्र येऊन काय करता येईल का, या गोष्टीसाठी आम्ही एकत्र आलो. फंड रेझिंगसाठी आम्ही प्लॅटफॉर्म अवेलेबल करतो. जर का तुम्हाला सांगायचं असेल तर आमच्याकडे MEAमध्ये 25 लोकांचा, 50 लोकांचा, 100 लोकांचा, 200 लोकांचा वेगवेगळे कॉर्पोरेसेस आहेत, वेगवेगळे फंड रेजर्स आहेत, पण ते त्यांच्या इंडिव्हिज्युअल बेसवरती काम करतात. हां, त्यातलं काही प्रॉफिट शेअरिंग त्यांना वाटलं तर ते MEAला डोनेट करतात. पण ॲज अ बँकिंग सौदा काही लोक आता आमच्यामधले NBFC आणि बँकिंगसाठी पण डेव्हलपमेंट करतायत. पण यासाठी वेगवेगळे इन्स्टिट्यूट ऑलरेडी काम करतात. गव्हर्नमेंटच्या बऱ्याच स्कीम्स आहेत.
की ज्या तुम्हाला विदाऊट कोलॅटरल 10 कोटी पण नोंद. आमच्यातल्या बऱ्याच मेंबरला त्याचा फायदा झाला ते मिळवून देण्यासाठी आम्ही काम करतो. त्या स्कीम अवेलेबल कशा होतील, तुम्हाला एक्सप्लेन कशा करता येईल ते आम्ही माहिती करून देतो. पण तुम्ही मागच्या महिन्यामध्ये सगळ्या बँकेंना, राष्ट्रीयकृत बँके आणि सहकारी बँकेंना एकत्र बोलवून तुम्ही एक कार्यक्रम घेतला आम्ही होता, दरवर्षी एक लोन मेला करतो. लोन मेला. लोन अँड सबसिडी मेला करतो दरवर्षी. ओके. गेल्या वर्षी साधारण 70 बँक आल्या होत्या, त्यात राष्ट्रीयकृत बँक, NBFC बँक आणि होत्या. तिथे आम्ही मेंबरला ते सगळ्या स्कीम्स अवेलेबल करून, सबसिडी स्कीम्स अवेलेबल करून दिल्या आणि त्यातनं साधारण एकट्या PNB बँकेने 240 कोटीचं लोन डिस्बर्स. अरे बापरे. त्यामुळे तुमच्याकडे जर का राईट फोकस असेल तर तुम्हाला नक्की फंडिंग भेटेल. व्यवसाय म्हटलं म्हणजे त्याला आपण बिझनेस म्हणतो, एक विजनचा एक विषय सतत चर्चेला येतो, रिस्कचा एक विषय येतो आणि फायनान्स याला आपण म्हणतो किंवा फंडिंग म्हणतो बिझनेसचा. म्हणून मी हा प्रश्न खरं तर तुम्हाला विचारला. खरं तर फंडिंगसाठी मेंटॉरिंगमधनंच मी बऱ्याच वेळा बघितली, बरेचसे विषय सॉल्व्ह होतात म्हणजे डिस्कशनमधनं. बरं. म्हणजे आमच्याकडे एक आमचा मेंबर आहे 2016 पासून खूप ॲक्टिव्हली काम करतोय, आश्रम काळे म्हणून. त्याचा टर्नओव्हर होता हार्डली 5 कोटी. बरं. आणि ते घरची परिस्थिती खराब होती, त्यांच्याकडे कोलॅटरल नव्हती आणि त्यांना मोठं कॉन्ट्रॅक्ट घ्यायचं होतं 30-40 कोटी. बरं. तर अजून 4-5 कोटीचं फंड कसं भेटेल, 2.5-3 कोटीचं फंड कसं भेटेल, कोलॅटरल द्यायला काहीच नाही. या केसमध्ये ते प्रायव्हेट फायनान्सकडे चालले होते. तर ते भेटले आणि त्यांनी आमच्यातले काही जे सिनियर मेंबर आहेत, अंकुश असबे असतील, त्यावेळेस ते प्रेसिडेंट होते, की अंकुश असबे असतील, माझ्यासोबत असे त्यांनी डिस्कस केलं की माझा हा प्रॉब्लेम आहे, मी काय करू. तर त्यावेळेस त्यांना सांगितलं की गव्हर्नमेंटच्या अशा स्कीम आहेत, या स्कीममधनं तुम्हाला 5 कोटीपर्यंत लोन फ्री मिळेल. लगेच आम्ही फोन करून सांगतो, तू जा राईट पेपर सबमिट कर, तुला मिळेल. त्याचं पण क्रेडिट मानलं पाहिजे, त्यांनी 8 दिवसामध्ये सगळे पेपर जमा केले. बरं. म्हणजे हे आपण इथे लॅक करतो की पेपर डॉक्युमेंटेशन करून आपण तयार आहोत का गव्हर्नमेंटच्या स्कीम घ्यायला, किंवा आपण नॅशनलाइज बँकेकडनं लोन घ्यायला आपण रेडी आहोत का. तर हे अवेलेबल होतं सगळं. नाही, ॲक्च्युली काय होतं आहे की तुम्ही मगाशी बोलता बोलता म्हटला की कुटुंबाच्या आतमध्ये व्यावसायिक मानसिकता नाही आहे किंवा व्यवसाय नसल्यामुळं, कारण कुठंतरी वडील शेतकरी आहे किंवा कुठंतरी नोकरी करतो आहे आणि घरामध्ये जेमतेम परिस्थिती आहे, त्यामुळं उद्योजकतेची काही फारशी चर्चा होत नाही. पण सिंधी, मारवाडी, गुजराती, पंजाबी लोक हे व्यावसायिक लोक आहेत. म्हणजे तुम्ही अगदी डायनिंग टेबलपासून ते ऑफिस टेबलपर्यंत ते सतत अर्थकरण, उद्योजकता, व्यावसायिकता, ट्रेडिंग याचीच चर्चा करतात. आणि ही जी मानसिकता आहे ही त्यावेळेस कुटुंबाच्या आतमध्ये निर्माण होईल ज्यावेळेस उद्योजक समाज निर्माण होईल. आता उद्योजक समाज निर्माण झाला पाहिजे असं भारत सरकारची पण इच्छा आहे, महाराष्ट्र सरकारची पण इच्छा आहे. उद्योगमंत्री केंद्रात आहे, उद्योगमंत्री महाराष्ट्रात आहे आणि केंद्र सरकारने स्टार्टअप नावाची एक कन्सेप्ट आणली, मेक इन इंडिया आणली. त्याच्यानंतर मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्रेनर्स म्हणजे ज्याला आपण MSME ही एक कन्सेप्ट आणली. नंतर प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशनचा एक प्रोग्राम त्यांनी आणला. आता हे सगळे आणि मुद्रा लोन, म्हणजे तसं जर बघितलं तर सरकारच्या वतीने प्रयत्न केले जातात. तुम्ही जसं मगाशी सांगितलं की सबसिडीज पण दिल्या जातात. मग MEA संघटनेकडं हे सरकारच्या ज्या योजना आहेत, ज्या मी आता बोललो, स्टार्टअप इंडिया असेल, मेक इन इंडिया असेल, पंतप्रधान रोजगार योजना असेल, कुठलीही योजना जी सरकार पुरस्कृत आहेत, याचं ज्ञान देण्यासाठी काही आपण सेशन्स घेतो का, काही तरुणांना बोलवतो का याच्यासाठी? सबसिडी स्कीम जो मी लोन आणि सबसिडी मेला मागलं ह्यामध्ये आम्ही हे तर डिस्कस करतो. ओके. एक अर्धा दिवस आम्ही हे सगळं डिस्कस करतो. आमच्याकडे आमचे मेंबर आहेत 3 ते 4 जे सबसिडी एक्सपर्ट्स आहेत किंवा MSMEचे लोन कशी घ्यायचे एक्सपर्ट्स आहेत. MSMEमध्ये अक्षरशः तुम्हाला 20 कोटीपर्यंत पण लोन भेटतं बापरे. विदाउट कोलॅटरल, जर का तुमचं क्रेडिट रेटिंग चांगलं असेल आणि प्रायव्हेट लिमिटेड असेल तर. ओके. असे काही CAs आहेत जे आपले मेंबर आहेत ते ह्याच्यावरती काम करतात. बँकिंगवरती काम करणारे काही लोक आहेत. तर आमच्याकडे असे 10-10 मेंबरची 2 टीम आहेत. बरं. एक सबसिडीवरती काम करते, एक बँक लोनवरती काम करते. अक्षरशः नॅशनलाइज बँकेपासून NBFC पर्यंत सगळ्यांकडे काम करतात. नाही, मग हे तुमच्याकडे जे 1200-1300 जे मेंबर आहे यांच्यासाठीच हे मर्यादित सुविधा आहे का मराठा समाजातला कुठलाही तरुण किंवा ज्याला उद्योजक होण्याची इच्छा आहे ते तुमच्याशी संपर्क करू शकतात? हे प्रोफेशनल्स आहेत. मराठा असतील किंवा इतरही समाजातले लोक असतील, ओके. ते ॲज अ प्रोफेशन म्हणूनच ते हे काम करतात. बरं. बँकिंग, सबसिडी, लोन हे त्यांचं रेग्युलर प्रोफेशन आहे. असे कन्सल्टंट आहेत जे तुम्हाला अशी मदत करू शकतात. राईटफुल तुम्ही आपण बऱ्याच वेळा असा पण काही लोकांचा विषय येतो की मी गेल्या 3 वर्षाला बँकेत लोनचा प्रयत्न करतो, मला लोनच मिळत नाही. म्हणजे बँक हा तुमचा राईटफुल पार्टनर व्हायला इच्छित नाही आहे.
तर मग तुम्ही प्रोडक्टमध्ये काहीतरी चेंजेस आणू शकता का? प्रोडक्ट डेव्हलप करून तुमचं मार्केटिंग प्लॅन बेटर करू शकता का? कुठेतरी काहीतरी बदल करण्याची गरज आहे. जी मानसिकता आहे की प्रायव्हेट फायनान्स घ्यायचा आणि बँकेला घ्यायला आपल्या पेपरमध्ये आपल्याला भेटूच शकत नाही किंवा SBI मला लोन देऊच शकत नाही, ह्याला कुठेतरी बदल करण्याची गरज आहे. ह्याला कुठेतरी आपण बँक प्रो किती होऊ आणि बँक आपला पार्टनर कसा बनेल हे जो पण आपण बघणार ना, तो पण कॅपिटल डेव्हलपमेंट तुमची होणार नाही. त्यामुळे तुम्हाला कधी प्रोडक्टमध्ये चेंज करावं लागतील, कधी मार्केटिंग प्लॅनमध्ये चेंज करावं लागेल, कधी प्रोडक्ट बदलावं लागेल. नाही, मला एक प्रश्न सातत्याने पडतोय की भारत स्वतंत्र झाला 1947ला, महाराष्ट्र निर्माण झाला 1960ला आणि यशवंतराव चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये सहकाराची चळवळ उभी राहिली. पद्मश्री V.K. पाटलांनी पहिला सहकारी साखर कारखाना धनंजय गाडगीळ यांच्या मदतीने उभा केला लोणीला. आणि नंतर महाराष्ट्रामध्ये सहकार चळवळीतनं साखर कारखाने उभे राहिले, दूध संघ उभे राहिले, सूत गिरण्या उभ्या राहिल्या, कुक्कुटपालन उभे राहिले, त्यातनं सहकारी बँका आल्या, पतसंस्था आल्या, क्रेडिट सोसायटीज आल्या आणि एकूण सहकारातनं महाराष्ट्राचं अर्थकारण आज असं मानण्यात येतं की 10 लाख कोटी रुपयाचे. म्हणजे मराठा समाजाची उद्योजकतेची मानसिकता आहे का? तर आहे. त्याचं कारण असं आहे की वालचंद इंडस्ट्रीची पहिली साखर कारखान्याची एक म्हणजे बरेच कारखान्याची एक चेनच होती. किंवा तुम्ही बारामतीजवळ वालचंद नगर आहे किंवा तुम्ही फलटणजवळ साखरवाडी आहे. साखरवाडी म्हणजे तिथं परत साखर कारखानाच होता. मी तुम्हाला असे अनेक साखर कारखाने खाजगी होते पूर्वी, ते सहकाराच्या माध्यमातून आपल्या नेत्यांनी, मग यशवंतराव चव्हाण असतील, वसंतदादा पाटील असतील, अगदी अलीकडे शरद पवार साहेब असतील, यांनी या सहकार चळवळीला वाढवलं, जपलं. पण मला एक कळत नाही की शेअर मार्केटचं मॉडेल अजून आपल्या लोकांच्या डोक्यात का जात नाही की सहकाराचं मॉडेल जे आहे, ज्यातनं एकत्र पैसा गोळा केला जातो मेंबर्सकडून, मग एक पैसा कॉर्पस फंड म्हणून तयार होतो, त्यातनं एक साखर कारखाना म्हणजे एक उद्योगच उभा राहतो. शेतीच्या पलीकडं मशीन इंडस्ट्री असेल, ॲटोमोबाईल इंडस्ट्री असेल, फार्मसी इंडस्ट्री असेल, अशा कितीतरी इंडस्ट्रीवर, पेंट इंडस्ट्री असेल, सहकाराच्या माध्यमातून फक्त शेतीपूरकच व्यवसाय केले पाहिजेत का असेही मॉडेल सहकाराच्या माध्यमातून? कारण शेअर मार्केट आणि सहकार मला वेगळं वाटत नाही. तुमचं काय मत आहे याच्याबद्दल? खरं आहे दादा तुमचं म्हणणं, पण तशी इकोसिस्टीम का डेव्हलप होत नाही? तर ते आम्ही तोच सुरुवातीला सांगितलं, आम्ही जसं ब्रेनस्टॉर्मिंग करत होतो, कुठेतरी विश्वासार्हता जी आहे किंवा एकमेकांमध्ये डिस्कशन केल्यानंतर जी ट्रान्सपरन्सी आहे ती कमी झाली. तुम्ही जर का बघितलं की म्हणजे जैन कम्युनिटीमध्ये जर का कोणी एक बिझनेस केला, म्हणजे इथनं बरेचसे लोक डायमंड बिझनेससाठी बाहेर गेले, बरोबर. एकटे गेले नाही, ॲज अ कम्युनिटी म्हणून बरेच लोक गेले. ठीक आहे, ते त्यांचे कॉम्पिटिटर नाही आहेत. तुम्ही बऱ्याच वेळा त्यांचे बघितलं सहकारी आहेत. सहकारी आहे. जर का एक किराणा मालाचं दुकान असेल तर तुम्ही बऱ्याच वेळा बघता त्याच्या बाजूला दुसरं किराणा मालाचं दुकान लागतं. बरोबर. ते दोघं जण म्हणजे कॉम्पिटिटर नाही आहेत, त्याच्यामुळे दोन्हीचा बिझनेस वाढतो. जर का तुम्ही लक्ष्मी रोड बघितला पुण्यामध्ये, सगळे कपाड्याचे दुकान आहेत. ते काय मार्केट डेव्हलप मार्केट डेव्हलप हा एक माइंडसेटचा इश्यू आहे की आपण दोघेजण जर का एकत्र आलो, आपण दोघांचं तर हे इन्स्पिरेशनल पण आहे. नवीन माणसाला वाटतं की अरे हा सक्सेसफुल करू शकतो आपल्या बिझनेस, मी पण त्याच्या बाजूला करू शकतो. त्यामध्ये पारदर्शकता डेव्हलप हे होण्यासाठी पहिल्यांदा कुठेतरी चर्चा करायची गरज आहे. ती चर्चामध्ये मराठा समाज मागे पडला की आपण चर्चाच करत नाही. आपण जर का लग्न करायला भेटलो तर किती वेळा असं चर्चा होते की तुम्ही सांगता की माझं प्रोडक्ट काय, माझा बिझनेस काय. माझे 4-4, 5-5 वर्षाच्या मित्रांचं मला माहिती नाही की त्याचा बिझनेस काय. म्हणजे चर्चेचा फोकस हा बिझनेस नसतो. अशा एन्व्हायरमेंटमध्ये तुम्ही सहकारापासून शेअर मार्केटला कसं जाल? नाही, मी हा प्रश्न का उपस्थित केला की आपण जागतिकीकरण 91ला स्वीकारलं. म्हणजे काय झालं? जागतिकीकरण म्हणजे खाजगीकरण, उदारीकरण. खाजगीकरणामुळं काय झालं की सरकारचेही उद्योग खाजगी व्हायला लागले आणि सहकारी साखर कारखानेसुद्धा खाजगी व्हायला लागले. तो काळ होता ज्यावेळेस पुरेसे पैसे नव्हते, त्यावेळेस त्यांनी सगळ्यांना एकत्र केलं, शेअर्स गोळा केले, सरकारने मदत केली आणि साखर कारखाने उभे राहिले. आता जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरण, लिबरायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशनच्या काळामध्ये आता सहकार अडचणीत आलेले आहेत. सहकारी बँका अडचणीत आहेत, साखर कारखाने अडचणीत आहेत, कुक्कुटपालन जवळपास बंदच पडलेले आहेत. तुम्ही बघताय की आता खाजगी कुक्कुटपालन पुढं आलेले आहेत आणि साखर कारखानेसुद्धा खाजगी आलेले आहेत. सूत गिरण्या पण बऱ्याचशा बंद पडलेत. म्हणजे मराठा समाजाच्या लोकांकडं उद्योजकतेचं विजन होतं का? तर हे मी तुम्हाला सहकारचं मॉडेल सांगितलं तर आमच्या नेत्यांकडं आणि लोकांकडं होतं आणि ते यशस्वीपणे 90च्या दशकापर्यंत खूप चांगलं होतं आणि ग्रामीण भागामध्ये त्यातनं चांगलं अर्थकारण होतं.
आता खाजगीकरण आलं, जागतिकीकरण आल्यामुळे जगाशी स्पर्धा सुरू झाली. म्हणजे तुम्हाला क्वालिटी आली, क्वांटिटी आली, प्राईज रेटिंग आलं, कॉम्पिटिशन आलं. अशा काळामध्ये सहकाराला जोपासणारा, वाढवणारा मराठा समाज आता उद्योजक समाज होण्यासाठी जे काही तुम्ही प्रयत्न करताय हे खरं तर कौतुक करण्यासारखं आहे. परंतु मग परत प्रश्न काय निर्माण होतो की मग हा जो मधला काळ गेलेला आहे, म्हणजे ज्याला आपण स्वतंत्र भारतापासून म्हणू, की मराठा समाजामध्ये राजकीयकरण जे जास्त झालेलं दिसतंय, प्रत्येक गोष्टीकडं एका राजकीय दृष्टिकोनातनं बघायचं आणि तुम्ही मात्र आता उद्योजकतेचा विचार आणताय. नेमकं मला यातनं काय समजून घ्यायचं आहे की राजकीयकरण जास्त झालं आणि सध्याची राजकीय परिस्थिती तुम्हाला माहिती आहे काय चाललंय राजकारण. अशा काळामध्ये तुम्हाला नेमक्या अडचणी काय दिसत आहेत समाजाच्या मानसिकतेबद्दल मी विचारतो. कारण राजकीयकरण तुम्ही बघा, आता जिल्हा परिषदच्या निवडणुका झाल्या, पंचायत समितीच्या झाल्या, नगरपालिकेच्या झाल्या, महानगरपालिकेच्या झाल्या आणि एक उमेदवाराने निवडणुकीसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषदला. अतिरेक राजकीयकरण करण्यापेक्षा तेच पैसे उद्योजकतेकडे कसं वळवता येईल हा माझा मूळ प्रश्न आहे. आता राजकीय शक्तीचा किंवा राजकीय जे नेटवर्क आहे ह्याचा किती आपण मूठ बांधून उपयोग करतो. राजकीय शक्तींचा म्हणजे जर का एवढा मोठा समाज आहे, एवढं मोठं जर का राजकीय शक्ती आहे, राजकीय नेते किंवा राजकीय विजन आणि बिझनेसमॅन ह्यामध्ये तर विजन एन्टँगलमेंट आहे का, त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी आहे का? नाही. तर ती होण्यासाठी एन्व्हायरमेंट डेव्हलपमेंट करायला पाहिजे. तर राजकारणाचा तर तुम्ही फायदा घेतला पाहिजे की राजकारणाचे जर का लोक असतील तर राजकारण ते तुम्हाला प्रत्येक डिसिजन मेकर्स आहेत, ते तुम्हाला प्रत्येक गोष्टीचे डिसिजन मेकरमध्ये त्यांचा उपयोग होणार आहे. हां, त्याचं एक्सिस जे कुठेतरी त्याला लिमिट होण्यासाठी की हे कुठे एक्सिस होतं आहे का ह्याचा समाजाने नक्कीच विचार करायची गरज आहे. त्यासाठी जर का तुमच्याकडे बिझनेस ॲव्हेन्यूज ऑलरेडी ओपन असतील आणि तुमच्याकडे ऑलरेडी कर्ज असेल आणि ते कर्ज तुम्हाला भरावं लागत असेल तर मग तुमच्या लक्षात येईल की अरे ह्याच्यामध्ये काहीतरी चुकतं आहे. तर ह्या बदलाव होतील आणि या बदलामधनं नवीन बिझनेस कम्युनिटी डेव्हलप होईल असा आम्हाला विश्वास आहे. MEA म्हणजे मराठा एंटरप्रेनर्स असोसिएशन अशा नैराश्याच्या काळामध्ये एक आशेचं किरण निर्माण झालेलं आहे. खरंच मी तुम्हाला सांगतो. पण बघा ना कसं आहे की भारताची आर्थिक राजधानी मुंबई आहे. ब्रिटिशांनी खऱ्या अर्थाने मुंबई वसवली. तिथं सगळ्यात पहिल्यांदा कापड उद्योग आला, म्हणजे मिल झाल्या. जवळपास 260च्या आसपास मिल या मुंबईमध्ये इस्टॅब्लिश झाले. मग कधी त्या पारसी लोकांच्या होत्या, कधी सिंधी लोकांच्या होत्या, काही गुजराती लोकांच्या. एकही मिल महाराष्ट्रात असून सुद्धा मुंबईमध्ये मराठा किंवा मराठी माणसाची नाही. मुंबईमध्ये मराठी माणूस गेला कसा, तर कोकणातनं चाकरमान माणूस जो आहे तो गिरणी कामगार म्हणून गेला. पश्चिम महाराष्ट्रातनं माथाडी कामगार म्हणून गेला, म्हणजे हमालीचं काम करायला गेला. त्यांना पूरक पाहिजे म्हणून डबेवाले गेले. डबेवाल्याची बातमी जागतिक झाली. प्रिन्स चार्ल्स ते नेटवर्किंग जे आहे डब्याचं, घरापासून त्या नोकरदार वर्गापर्यंत पोहोचवण्याचं, याचं तंत्रज्ञान बघण्यासाठी, त्यांचा सन्मान करण्यासाठी लंडनचे प्रिन्स चार्ल्स आले. हे काही कौतुकाची गोष्ट आहे का? आणि मग प्रश्न असा येतो की मुंबई ही आर्थिक राजधानी देशाची, GDP मुंबईचा जर बघितला तर एवढा मोठा आहे की तो जवळपास 28% भारताच्या एकूण GDP हा मुंबईतनं येतो. तुम्ही जर उर्वरित महाराष्ट्राबद्दल बघायचं म्हटलं तर मुंबई वगळता, आता संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झाली, मुंबई महाराष्ट्रात राहिली, आपला GDP फुगलेला दिसतो. मुंबई वगळता महाराष्ट्राचा GDP जो आहे तो फार कमकुवत आहे. आणि आपल्या लोकांमध्ये उद्योजकतेची मानसिकता निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. मला हे सांगितलं पाहिजे की आदरणीय शरद पवार साहेबांनी पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले, पहिले ते उद्योगमंत्री पण होते, उद्योग राज्यमंत्री होते, ॲग्रिकल्चर मिनिस्टर होते. त्यांनी पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर 175 MIDC स्थापन केल्या महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये. ते अ, ब, क, ड हे श्रेणी पण आहे, तिथं सबसिडीजसुद्धा दिल्या. परंतु 80च्या दशकानंतर ज्या ह्या MIDCमध्ये उद्योग निर्माण झाले पाहिजे होते किंवा त्या MIDCमध्ये आपण काय उद्योग करू शकतो किंवा तिथून कशी उत्पादकता वाढू शकतो, कारण प्रत्येक भागामध्ये काही काही स्किल सेट आहेत. म्हणजे असं तुम्हाला पाहायला मिळेल की मानसिकता जर म्हटलं, जर मी तुम्हाला बोलायचं जर सांगायचं जर म्हटलं तर माझं असं निरीक्षण आहे की
पुरंदर तालुक्यामध्ये एक वाघापूर नावाचं गाव आहे. तिथं 450 प्राथमिक शिक्षक आहेत. म्हणजे आपला मुलगा शिकला की त्यांनी D.Ed B.Ed करून शिक्षक व्हायचं, आणि तेही प्राथमिक, प्रोफेसर नाही. सून आणायची म्हणली तरी ती प्राथमिकची शिक्षिका किंवा जिल्हा परिषद शिक्षिका. तुम्ही बार्शीला गेला किंवा माढ्यात तालुक्यामध्ये गेला तर पोलीस भरती, पोलिसाच्या पलीकडे इन्स्पेक्टर होण्याची सुद्धा मानसिकता नाही. आणि तुम्ही कोल्हापूरला गेला किंवा साताऱ्यात गेला तर सैन्य भरती, सोल्जर्स म्हणजे मिलिटरीमध्ये, आर्मीमध्ये भरती होण्याची एक परंपरा आहे. म्हणजे तिथं जर तुम्ही गेला तर मिलिटरी हापसिंगे नावाचं गाव आहे, सैनिक टाकळी नावाचं, म्हणजे गावांना नावसुद्धा सैनिक टाकळी, मिलिटरी अशी पडली. आता ही सगळी एक मानसिकता आहे त्या त्या भागाची. पण उद्योजकतेची मानसिकता MIDC निर्माण झाल्यानंतर सुद्धा आपल्याला निर्माण करता आली नाही. ह्याचं मला फार खंत वाटते. आता ह्या MIDC आहेत, सँक्शन MIDC आहेत. MEAकडं असा काही प्रोग्राम आहे का की या तालुका लेवलच्या MIDCचा अभ्यास करून त्या त्या तालुक्यांमध्ये, त्या त्या जिल्ह्यांमध्ये मराठा समाजाच्या लोकांनी आपल्या स्वतःच्या फॅक्टरीज टाकाव्यात, कंपनीज टाकाव्यात, बाय प्रोडक्ट्स तयार करावे. आता हे कसं करता येईल? म्हणजे नेमकं मी तुम्हाला काय सांगतो की सरकारकडून प्रयत्न होत आहेत का? तर मला दिसतंय प्रयत्न होत आहेत. पैसा कमी आहे का? तर तुम्ही राष्ट्रीयकृत बँकेकडं जर तुम्ही नुसता आकडा मागवला तर तुम्ही विश्वास ठेवणार नाही. आज SBI बँकेकडं 20 लाख कोटी रुपये कर्ज देण्यासाठी उपलब्ध आहेत. या एका बँकेचंच हे सांगितलं मी तुम्हाला. सहकारी बँकेकडे आहेत, पतसंस्थेकडं लोन आहेत, म्हणजे लोन अवेलेबल आहेत, कर्ज घ्यायला आणि द्यायला दोन्ही. पैसा हा काही प्रॉब्लेम नाही आहे. पण उद्योजकतेची मानसिकता, म्हणजे आपण जी चर्चा सुरू केली ती माइंडसेटबद्दल आहे. तर माइंडसेट बनवण्यासाठी पहिल्यांदा इन्फॉर्मेशन, नॉलेज, कारण इन्फॉर्मेशन आणि नॉलेज असल्याशिवाय त्याचा माइंडसेट चेंज कसा होणार? मग याच्यासाठी एक सामाजिक प्रबोधनाची चळवळ चालवावं लागते. याच्यासाठी तुम्ही मराठा सेवा संघ, मराठा महासंघ, छावा संघटना यांच्याबरोबर तुम्ही काम करू शकता का? कारण त्या चळवळी ग्रासरूट लेवलपर्यंत, गावापर्यंत पोहोचलेल्या आहेत. आणि यांच्याशी संवाद साधून त्या कार्यकर्त्यांमध्येच एक उद्योजकतेचं वातावरण तयार करता येऊ शकतं. कदाचित हा अतिशयोक्ती वाटणारा प्रश्न असेल, पण ही एक कल्पना मनामध्ये आली. जसं सांगितलं मी, एक्सपोमध्ये आम्ही अशा सर्व संघटनांना एकत्र घेऊन काम करतोय. व्हेरी नाईस. अशा सर्व संघटनाशी चर्चा करायलाच पाहिजे. बरोबर. या सर्व संघटनांनी मिळून प्रयत्न केला तर हा कुठेतरी बदल घडेल. उद्योजकता वाढीसाठी MIDCची मदत घेऊन वेगवेगळे प्रोजेक्ट करता येतील का? तर करता येतील. पण सर्वात पहिल्यांदा हे जाणून घ्यायची गरज आहे की आपले लोक ऑलरेडी सर्व क्षेत्रात काम करतात. जर का कोल्हापूरला तुम्ही गेलात तर फाउंड्री कमी जास्ती आहेत. फाउंड्री मोठा उद्योग आहे. फाउंड्री मोठा उद्योग आहे. नाशिकला गेला तर ॲग्रिकल्चर प्रोडक्ट्स आहेत. तर सगळ्या क्षेत्रात लोक काम करतात. तिथले प्रत्येक क्षेत्रातले MIDCचे काही भौगोलिक विषय आहेत. जसं तुम्ही औरंगाबाद MIDC सारखं आत्ता म्हणालात किंवा छत्रपती संभाजीनगर MIDC अगर आत्ता म्हणालात तर खूप चांगलं काम करते. तेच जर का तुम्ही धाराशिव, उमरगा, लातूर अशा MIDCमध्ये तिथे ऑलरेडी ती उद्योजकता कमी आहे. तिथले काय एक इंडस्ट्री डेव्हलप व्हायला जो एन्व्हायरमेंट लागते किंवा एक इंडस्ट्री डेव्हलप झाली त्यासोबत बाय प्रोडक्टच्या 10 इंडस्ट्री डेव्हलप होतात. ते अजून होणं कुठेतरी बाकी आहे. ते होईल. त्यामुळे सगळ्यांनी एकत्र येऊन काम करता येईल का यासाठी ट्रान्सपरन्सी आणि एकमेकावरचा विश्वास पहिल्यांदा पाहिजे. तो ट्रान्सपरन्सी विश्वास निर्माण करायचं काम MAचं आहे. त्यातनंतर आम्ही गायडन्स करू शकतो का? तर आम्ही नॉलेजमध्ये गायडन्स करू शकतो. आम्ही तुम्हाला राईटफुल कनेक्ट देऊ शकतो की जो तुम्हाला सांगू शकेल की समजा तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंगमध्ये काम करायचं आहे किंवा तुम्हाला CNG डिफेन्स सेक्टरमध्ये काम करायचं आहे. आम्ही निबे साहेबांची तुम्हाला अपॉइंटमेंट घेऊ शकतो की तुम्ही त्यांना जाऊन भेटू शकता की तुम्हाला डिफेन्समध्ये कसं काम करतं. ह्याच्यापुढे हे साधारण जिमसारखं आहे. शेवटी तुम्ही वर्कआउट किंवा तुम्हाला एक्सरसाइज जो आहे तो तर तुम्हालाच करावा लागेल. पण नक्कीच एकमेकांमध्ये विश्वास कसा डेव्हलप होईल, ट्रान्सपरन्सी कशी येईल, आपण एकमेकांच्या बॅलन्स शीट कशा शेअर करू शकू, एकमेकांचे काय पॉझिटिव्ह आहेत काय निगेटिव्ह, यातनं कलेक्टिव्ह एफर्ट्स घेऊन जास्तीत जास्त बिझनेस डेव्हलपमेंटचा प्रयत्न आपल्याला कसा करता येईल, हा आमच्या प्लॅटफॉर्मचा उद्योग आहे. यासाठी इतर संस्थांना सोबत घेणे, एक्सपो करणे, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या नवीन नवीन उद्योजकांना भेटले आणि नवीन सेक्टरमधल्या जे लोक बाहेर आहेत, म्हणजे काही लोक अमेरिकेमधनं या एक्सपोला येत आहेत, काही लोक दुबईमधनं येत आहेत, या लोकांचं आपल्याला मार्गदर्शन कसं करता येईल, एक आयकॉन उभा करता येईल की आपल्याला येस वी कॅन, हा आमचा प्रयत्न आहे. तर नक्कीच ह्याच्यामधनं बदल घडतो आहे. नवीन जे आता नवीन मुलं आहेत प्रत्येकालाच हे कळलेलं आहे की आपल्याला व्यवसाय वृद्धी करायची आहे. प्रत्येकाला हे कळलं आहे की व्यवसायाशिवाय गत्यंतर नाही.
बिझनेस डेव्हलपमेंट ही केलीच पाहिजे. प्रत्येकाला स्केलिंग करायचे. सेकंड जनरेशन जे आहेत त्यांना स्केलिंग करायची आहे. जे नवीन आहेत त्यांना इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट करायचे आहेत. मग त्यामध्ये तुम्हाला कशा पद्धतीने करता येईल, तुम्हाला कुठेतरी त्याला फंडिंगसाठी काय मदत करता येईल, राईटफुल फंडिंगसाठी तुम्हाला काय डॉक्युमेंटेशन केलं पाहिजे, या गोष्टीसाठी आम्ही त्यांना मदत करू शकतो. तर हा जो नवीन मुलांना मी जेव्हा भेटतो, जे अक्षरशः 21 ते 27मध्ये आहेत, त्यांचा ट्रेंड खूप चांगला आहे अच्छा, आणि त्यांचं विजन क्लिअर आहे की आपल्याला बिझनेस करायचा आहे. मला आता प्रश्न काय पडलेला आहे माहिती का, की जीतो नावाची एक संघटना आहे ज्याचं पुण्यामध्ये मोठं एक्झिबिशन झालं. म्हणजे जैन कम्युनिटीची जी आंतरराष्ट्रीय दर्जाची मोठी संघटना आहे, खूप जीतो चांगलं काम आहे. करतात. आणि डिक्की नावाची एक संघटना ते आहे पण खूप मोठं काम दलित इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन, ती उद्योजकांची संघटना आहे. पण तुम्ही ज्या वेळेस मराठा कम्युनिटी म्हणून उद्योजक एकत्र येता, मग आक्षेप का घ्यायला लागतात लोक, की बाबा मराठाच्या ऐवजी मराठी तुम्ही केलं पाहिजे आणि सगळ्यांनाच तुम्ही बरोबर घेऊन जायला पाहिजे. आता ब्राह्मण समाजासाठी उद्योजक समाज व्हावा म्हणून त्यांची सुद्धा एक संघटना आहे. नाशिकला त्याचे अध्यक्ष राहतात आणि त्यांचं पुण्यामध्ये एक्सपो आहे. मग ब्राह्मण समाजाचे उद्योजक एकत्र येतात, कुणालाच काय अडचण नाही आहे. जैन समाजाचे एकत्र येतात, कुणालाच काय अडचण नाही आहे. दलित समाजाचे एकत्र येतात, कुणालाच काय अडचण नाही आहे. मराठा समाज या महाराष्ट्रामध्ये असं मानण्यात येतं की जवळपास 3.5 कोटी आहे. आणि 2016ला तुम्ही मराठा क्रांती मोर्चे बघितले, जवळपास 2 कोटी लोक रस्त्यावर आले. त्याचं कारण होतं आरक्षण मिळावं, असा एक त्याचा मागणीचा भाग होता. आरक्षण का, तर महागलेलं शिक्षण आणि हाताला रोजगार आणि सरकारचाच रिझर्वेशनचा जो विषय आहे किंवा आरक्षणाचा विषय, तर सरकारी शाळा कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं तर माफक दरामध्ये मिळतं आणि सरकारी नोकरी मिळाली तर चांगली सुरक्षित नोकरी आणि चांगला पगार मिळतो. जवळपास 2 कोटी लोक रस्त्यावर आले. दुसरीकडं मात्र रिझर्वेशनला मर्यादा आलेत, कारण मंडल कमिशन हे 90ला आलं, त्याच्यानंतर 27% ओबीसींना आरक्षण मिळालं आणि 91ला लगेच दुसऱ्याच वर्षी जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरण आलं आणि खाजगीकरणाची सुरुवात झाली. म्हणजे आरक्षणाला परत मर्यादा आल्या. चळवळींनी मात्र आरक्षणाचा आग्रह धरला. तुम्ही मात्र आज या 21व्या शतकामध्ये गेली 10-12 वर्ष आरक्षणाच्या पलीकडं अर्थकरण करावं, उद्योजकता, व्यावसायिकता हे करताय. आता मला हा प्रश्न पडतोय की तुम्हाला मराठा जातीपुरती मर्यादित संघटना काढली म्हणून काही लोक आक्षेप घेतात, त्याच्याबद्दल तुमचं मत काय आहे? तुम्ही जर का बघितलं ना, साधारण 2005 ते 7 या टाईम पिरियडनंतर प्रत्येक समाजामध्ये किंवा प्रत्येक जातीवाचक संस्था ह्या डेव्हलप झालेल्याच आहेत. आहेच त्या. जितोसारखी संघटना आहे जी खूप चांगलं काम करते, त्यांची स्किल खूप मोठं आहे, पण त्यांच्या गरजा वेगळ्या आहेत. ओके, अच्छा. त्यांच्या गरजा, त्यांच्या समाजातल्या गरजा वेगळ्या. त्यांच्या गरजा ह्या पण शकतील की सेकंड जनरेशन, फर्स्ट जनरेशन ट्रान्झिशन कसं करायचं, एकमेकामध्ये बॉन्डिंग कसं करायचं. त्याचबरोबर जर का तुम्ही बघितलं तर माहेश्वरी समाजाची अशी संस्था आहे, त्यात तुम्ही जर डिकी हे त्यांचं खूप फोकस वेगळं आहे, मोठं आहे. त्यांचे चॅलेंजेस खूप वेगळे आहेत. त्यामुळे प्रत्येक ब्राह्मण समाजाच्या संघटना आहेत. ब्राह्मण संघामध्ये तर सांगावं लागतं की यस, आपल्याला बिझनेस करायचाच आहे. Yes. कारण खूप हुशार लोक आहेत, खूप त्यांची एक लाईफस्टाईल वेगवेगळी आहे. तर मराठा समाजातल्या ह्याच ज्या गरजा आहेत त्या वेगळ्या आहेत, चॅलेंजेस वेगळे आहेत. मोठा समाज आहे, खूप मोठा समाज आहे, खूप वेगवेगळे स्तरावरती लोक काम करतात, त्यामुळे त्यांचे चॅलेंजेस वेगळे आहेत. त्यामुळे या समाज म्हणून समाजावरती बेस करून एक व्यावसायिक संघटना करणे यात मला काहीच वाईट वाटत नाही. आणि जर का तुम्ही याला मराठी केलं, मराठी ही एक म्हणजे मराठा आणि मराठी यात काय म्हणजे शेवटी यात काही विशेष मोठा फरक नाही आहे, पण मराठा ॲज अ समाज म्हणून त्याला लागणाऱ्या ज्या गरजा आहेत त्या खूप वेगळ्या आहेत. जेव्हा तुम्ही मराठी त्याला कराल तेव्हा त्याच्यासाठी काम करणारे ऑलरेडी वेगवेगळे असोसिएशन आहेत, तुम्हाला वेगवेगळ्या सरकार यावरती काम करते. पण समाज म्हणून तुम्ही काय बदल करू शकता, लग्नावरती किती खर्च करायचा, ह्या समाजाने ठरवायच्या गोष्टी. राजकारणावरती किती खर्च करायचा, फर्स्ट जनरेशन सेकंड जनरेशनमध्ये जर का जात असताना मोठ्या मुलाला काम द्यायचं का दुसरा व्यवस्थित आहे म्हणून त्याला काम, ह्या समाजविषयक विषय आहेत. लग्नावर किती खर्च करायचा, लग्नाचा वाढदिवसावर किती खर्च करायचा, हा समाजविषयक विषय. हा जेव्हा तुम्हाला समाजामध्ये एखादी गोष्ट अशी दिसायला लागेल की हे करणं चुकीचं आहे आणि हे समाज ह्याला बॅन करतो, त्यामुळे नॅचरली तुम्हाला त्याचे एंड रिझल्ट दिसायला लागतील.
तर ह्यासाठी मराठा कम्युनिटी म्हणून एकत्र येऊन एक व्यावसायिक संघटना करणे ह्याच्यामध्ये काहीच मला चुकीचं वाटत नाही. त्यामुळे बऱ्याच लोकांनी पहिल्यांदा असा साधारण विषय केला की ह्याच्यामध्ये नक्की काय घडते. बरोबर. जेव्हा त्यांना कळलं की जितोचे पण लोक आमच्याकडे येतात, म्हणजे जितोच्या लोकांना आम्ही Training गायडन्स साठी घेतो. येतंय. आम्ही त्यांचा गायडन्स घ्यायला जातो. आता परवा एक्झिबिशन आहे, आमची कंबाईन मीटिंग पण झाली की कसा त्यांनी एवढा मोठा एक्झिबिशन केलेलं आहे, तर यामध्ये खूप जर का गर्दी अनअवॉइडेबल झाली तर कसा प्रयत्न करायचा, काय काय आम्ही रिस्क घेतले पाहिजेत, कशा कशा प्रकारच्या आम्ही पॉलिसीज ठेवल्या पाहिजेत. तर हे इंटर एक्सचेंज होतं. तर त्यामुळे आता बाकीच्या पण समाजातल्या लोकांना लक्षात आलं की हे ह्यांच्या समाजासाठी गरजेचं आहे. उलट ते येऊन म्हणतात की तुमचा मेंबर आहे, तो मेंबर बरोबर वागत नाही, त्याला नीट समजून सांगा. त्याच्या बॅलन्स शीटमध्ये बघा लोनचं पर्सेंटेज जास्ती झालं किंवा त्यामुळे हा एक जर का तुम्हाला एक समाज म्हणून डेव्हलपमेंट असेल तर त्याचे फायदे भरपूर आहेत. त्यामुळे मराठा आणि मराठीचा जो विषय होता तो आमचा बराच आधी मागे गेलेला आहे. कसं होतं, मराठा हा मराठीच आहे हे पहिल्यांदा आपल्याला सगळ्यांना सांगितलं पाहिजे. मराठा काही वेगळा नाही, तो मराठीच आहे. पण जात हे वास्तव आहे आणि जातीचं संघटन करणं, जातीमध्ये उद्योग व्यवसाय सबलेट करणं किंवा त्यांना सहकारी म्हणून व्यवसाय करणं. जसं आता आपण बिल्डर म्हटलं तर बिल्डरला कॉन्ट्रॅक्टर लागतात, वेंडर लागतात, माल सप्लाय करणारे लोक लागतात, अनेक कारणाने म्हणजे इलेक्ट्रिशियन्स लागतात, प्लंबर लागतात. तर पहिली प्रायोरिटी कॉन्ट्रॅक्टर म्हणून आपण त्यांना देऊ शकतो. पण हे काय आपणच करतो का? तर तुम्ही जर जगाचा व्यावसायिक अभ्यास केला तर ज्यू कम्युनिटीने त्यांचं इथिक सांगितलेलं आहे, तत्त्व सांगितलेलं आहे की एक्सटेंडेड फॅमिलीला पहिल्यांदा आपल्या व्यवसायामध्ये सहभागी करून घ्या. का? तर तुमचा त्यांचा स्वभाव सारखा असतो, तुमचं DNA एक असतं, रक्त एक असतं, उद्देश एक असतो आणि मग त्याच्याबरोबर काम करणं सोपं असतं. म्हणून एक्सटेंडेड फॅमिली, नंतर कम्युनिटी. आता कम्युनिटी कशी तयार होती, जात कशी तयार होती, तर ते तुमच्या नातेसंबंधात नाही. ती तुमच्या आईची, तुमच्या मावशीची, तुमच्या आत्याची, तुमच्या बहिणींचं जे लग्न होतं त्यातनं एक एक्सटेंडेड फॅमिली तयार होती. तुमच्याकडं काही मुली लग्न करून येतात, काही मुली लग्न करून जातात आणि त्यातनं एक जात निर्माण होते. कारण आपल्याकडं जात टिकून आहे त्याचं कारण जातीमध्ये होत असलेले विवाह आणि स्वभाव, गुणदोष, पूर्वीचे व्यवसाय आणि अनेक कारणाने त्याच्यात एक विश्वासार्हता असते. त्यांचा DNA एक असतो. आपण नेहमी काय म्हणतो की सिंधी, मारवाडी, गुजराती लोकांच्या रक्तातच व्यवसाय, ही गोष्ट खरी नाही आहे. व्यवसाय हा डोक्यात असतो, मनामध्ये असतो. पण तुम्ही मराठा समाजाला संघटित करून मराठा कम्युनिटी बिझनेस कम्युनिटी म्हणजे मराठा समाज हा उद्योजक समाज, व्यावसायिक समाज, ही जी 21व्या शतकामध्ये एक ऐतिहासिक गोष्ट करताय त्याच्यासाठी समाज कायम तुमचा ऋणी राहील. आज कदाचित तुम्हाला अंदाज येणार नाही की तुम्ही इंटरनॅशनल एक्सपोच्या निमित्ताने जे करताय हे तुम्हाला सहजासहजी लक्षात येणार नाही. कारण मी ज्यावेळेस आरक्षणाच्या चळवळीत आलो होतो त्यावेळेस बोठावर मोजणारे लोक यायचे आंदोलनाला. कलेक्टर कचेरीपाशी 20-25 लोक आरक्षणाच्या मागणीला येत होते. नंतर ते 100-200 झाले आणि नंतर ते कोटीवर गेले. तर हा सगळा प्रोसेस आहे बदलायचा, हा 20 ते 25 वर्षाचा कालखंड लागतो. तुम्ही आत्ता बीज पेरताय. तुकाराम महाराज म्हणतात, एक बीजा केला नास मग भोगले कणीस. आणि तुकाराम महाराज म्हणतात, असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. तुम्ही अभ्यास करताय, तुम्ही नॉलेज शेअरिंग करताय आणि सगळ्यात महत्त्वाचं तुकाराम महाराजच सांगतात, जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. मला तुम्हाला एवढाच प्रश्न विचारायचा आहे की जी मराठी समाज किंवा मराठा समाज यांची एक मानसिकता आहे, पैशामुळं संबंध बिघडतात, पैशामुळं वाईटपणा येतो, लय काही भानगडीत पडू नको, हातपाय म्हणजे पांघरून जे घ्यायचं आहे ते पाय पसरताना विचार करा, मर्यादेत राहा. किंवा जुनी एक म्हण आहे ती आपल्याला रुजलेली, उत्तम शेती, मध्यम उद्योग आणि कनिष्ठ नोकरी. तर आता ही जी गोष्ट आहे ती बदलणं गरजेचं आहे. तुमच्या म्हणण्याप्रमाणे उत्तम उद्योग, कारण उद्योग असल्याशिवाय नोकरी लागू शकत नाही आणि शेती काही सध्या परवडत नाही. शेतकरी आत्महत्याचं प्रमाण बघितलं तर खरंच तुम्ही 21व्या शतकामध्ये एक नवं समाज निर्माण करण्याचा प्रयत्न करताय. तरुणांना तुम्हाला काही शेवटचं मार्गदर्शन करायचं असेल तर जरूर करा, कारण तुमचा हा पॉडकास्ट जगभर मराठा समाजाचे तरुण बघणार आहेत. खरं तर कम्युनिटीपेक्षा गुणवत्तेवरती शेवटी व्यवसाय होतो. ओके, कम्युनिटीमध्ये तुम्हाला एक ॲक्सेस भेटू शकतो, बरोबर. की येस यू आर प्रेझेंटेबल.
त्यानंतर तुम्हाला गुणवत्ताही पाहिजे. त्यामुळे मित्रांनो, उद्योगामध्ये गुणवत्ताही असलीच पाहिजे. येस. सचोटी, मराठा समाजाला उद्योजक हा सचोटीने धंदा करतो, चांगल्या क्वालिटीचा धंदा करतो. सेकंड क्वालिटीचा प्रोडक्ट हा कुठलाच बिझनेसमॅन घेत नाही. त्या मानाने जर का तुम्ही इतर समाजामध्ये तर ते थोडेसे त्यांचे पॉप्युलेशन कमी आहे. आणि शेवटी बिझनेसमध्ये काय असतं, फ्रेंड्स अँड फॅमिली राऊंडच असतो शेवटी. बरोबर. VC मध्ये जरी बघितलं तर फर्स्ट राऊंड हा फ्रेंड्स अँड फॅमिली राऊंड असतो. त्यांना गरज असते त्यांच्या समाजातल्या माणसाची एकत्र यायची, कारण तो DNA मॅच होतो, ती प्रोसेस मॅच होते, की कोणी ते धंदा बघेल, कोणी ते पार्टनर करेल, त्यामुळे त्याची इन्व्हेस्टमेंट करतात. त्या समाजाने आपल्या आधी 150-200 वर्ष ही गोष्ट ओळखली आणि ते ऑलरेडी बिझनेस करायला लागले आहेत. आत्ता तर आपण कुठेतरी बिझनेस करायला सुरुवात करतोय, त्यामुळे त्यांचे चॅलेंजेस वेगळे आहेत, आपले चॅलेंजेस वेगळे आहेत. त्यामुळे गुणवत्ता धरून आपण बिझनेस केला पाहिजे. शेवटी बिझनेसमध्ये ट्रान्सपरन्सी असली पाहिजे, आपल्यामध्ये बिझनेसची अंडरस्टँडिंग असली पाहिजे. कुणीही लॉस मेकिंग धंदा करत नाही. कुणी जर का तुम्ही म्हणाला की त्याला पैशाची कमिटमेंट चुकलेली कुणालाच आवडत नाही. त्यामुळे त्यासाठी तुम्ही समाजाचा आहे म्हणून तुम्ही कमिटमेंट फेल करणार असं होऊ शकत नाही. गुणवत्ता फेल करणं असं होऊ शकत नाही. तुमची क्वालिटी चांगली पाहिजे, तुम्ही कमिटेड पाहिजे. ह्या बिझनेसचे बेसिक प्रिन्सिपल आहेत. त्या बेसिक प्रिन्सिपलला धरून तुम्ही समाजाकडनं काय मागू शकता, तुम्ही नॉलेज मागू शकता. तुला जे कळतं ते मला द्या. तुम्ही ऑपॉर्च्युनिटी मागू शकता. या सगळ्या गोष्टींना आपण एकत्र होऊन जर का चाललो तर एकमेकांमधला विश्वास राहील. त्यामुळे जे अशा ज्या चुकीच्या कल्पना राहिल्या आहेत की भानगडीत पडू नको, तर तुम्ही जसं आत्ता बोलले त्या गोष्टीला कुठेतरी बदलायचं असेल तर आपण एकमेकाचा विचार करून, त्यामुळेच आम्ही म्हणतो टुगेदर वी ग्रो. टुगेदर एकमेकाचा विचार करून आपण त्याच्या अडचणी समजल्या पाहिजे. राईटफुल प्रोडक्ट आपण डिलिव्हर केला पाहिजे विथ कमिटमेंट अँड क्वालिटी. त्याला दुसरा पर्याय नाही. आणि या सगळ्यांमुळे तुम्हाला मी आवर्जून सांगेल की तुम्ही 27-28 फेब्रुवारी आणि 1 मार्चला नक्की या. आमचा मराठा MEA इंटरनॅशनल एक्सपो 2026ला ॲग्रिकल्चर ग्राउंड पुणे इथे आहे. सगळ्याला पुण्याला ट्रॅव्हलिंग करणं खूप सोपं आहे. त्यामुळे जरूर या आणि मराठा कम्युनिटी, बिझनेस कम्युनिटी आपण करू शकतो. सगळ्यात शेवटचा माझा प्रश्न आहे की सध्या महाराष्ट्रात आणि देशात एक चर्चा असते की स्वित्झर्लंडमध्ये दावोसला जाऊन उद्योजक करार करतात. असं मला कळालं की 30 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक महाराष्ट्रात होणार आहे. MEAचा पहिला सदस्य दावोसला जाऊन पहिला करार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याबरोबर कधी करल, एवढं एक उत्तर मला पाहिजे. जरूर आम्ही पुढच्या वर्षी पण हे होऊ शकतं. अच्छा. आमच्यातले उद्योजक आम्ही तर बाय गॉड ग्रेस पुढच्या वर्षी पण आपण असा करार करू शकतो अशी मला आशा आहे. आणि नक्कीच आपण करू. डावोसला जाऊन करार करणे याच्यामध्ये काय वाईट नाही. म्हणजे शेवटी बिझनेस डेव्हलपमेंट करायला एक राईटफुल एन्व्हायरमेंट लागते. आपण इथनं जाऊन दुबईमध्ये कॉन्फरन्सेस करतो, येस. तिथे वेळ पाहिजे. तर त्यामुळे डावोसला जाऊन करार होईल, त्यामध्ये बिझनेस डेव्हलपमेंट एंड रिझल्ट आला पाहिजे, ही महत्त्वाची गोष्ट आहे. अच्छा. तर जर का आम्हाला गव्हर्नमेंटने मदत केली आणि आम्हाला जर का गव्हर्नमेंटने राईटफुल प्लॅटफॉर्म अवेलेबल करून दिला ॲज अ कम्युनिटी म्हणून, नक्कीच आपण नवीन काहीतरी याच्यामध्ये करता येईल. टुगेदरनेस इज पॉवर अँड टुगेदरनेस वी ग्रो. मराठा कम्युनिटी, बिझनेस कम्युनिटी म्हणून भविष्यात आम्ही आशेने पाहतोय. विक्रमजी, आपण या पॉडकास्टला आला, आपला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद.